नमस्कार मित्रांनो, बिंदास ट्रेडर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेअर मार्केटबद्दल नवीन नवीन माहिती आणि शेअर मार्केटमध्ये नेहमी अपडेट राहण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर आतापर्यंत आपण शेअर मार्केटवरती बेसिक कोर्स घेतला होता, त्यानंतर आपण ट्रेडिंगवरती बेसिक कोर्स घेतला होता. तर आता आपण इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूकवरती बेसिक कोर्स घेणार आहोत. हे बघा, जर तुम्ही हा पहिला शेअर मार्केटचा बद्दलचा व्हिडिओ आणि हा दुसरा ट्रेडिंगवरचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर आधी हे बघून घ्या. आधी हे बघून घ्या, नंतर इन्व्हेस्टमेंटवरती या. कारण की आपण इथं टप्प्याटप्प्याने घेतलं आहे. जेव्हा पण तुमच्या मनात असा प्रश्न येतो की शेअर मार्केट म्हणजे काय, तर मी एकंदरीत कालावधीनुसार हा कोर्स घेतलेला आहे, म्हणजे वेळेनुसार. सुरुवातीला आपण काय करतो, शेअर मार्केट शिकतो. शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर काय करतो, आपण एखादा स्टॉक घेतो आणि त्याला थोड्याफार दिवसानंतर आपण त्याला विकतो. म्हणजे नंतर असते ती दुसरी स्टेज झाली ट्रेडिंगची. ठीक आहे. त्यानंतर आपण जर एखादा शेअर घेतला, तो जर आपल्याला 2-3 वर्षानंतर विकायचा आहे, त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो. तर ती तिसरी स्टेज आहे, ती झाली इन्व्हेस्टमेंटची. तर असे आपण टप्प्याटप्प्याने स्टेप बाय स्टेप घेतलेला आहे इथं. त्यामुळे सुरुवात करायची आहे तर ती आपल्याला पहिल्याच कोर्सपासून करायची आहे. ठीक आहे. मधामध्ये एंट्री करू नका, तुम्हाला काही अशा गोष्टी असतील त्या समजणार नाही, म्हणून सुरुवातीपासूनच तुम्ही हा कोर्स बघा. या 2 व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता, किंवा माझ्या चॅनलवरती प्लेलिस्ट आहे त्या शेअर मार्केट बेसिक कोर्स म्हणून, तिच्यामध्ये तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर मला असं सांगायचं आहे की तुम्ही जर आतापर्यंतही झेरोधामध्ये डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट उघडलेलं नाही, डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट तुम्ही उघडलेलं नाही, याचा अर्थ तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता येणार नाही. शेअर मार्केटमध्ये जेव्हा पण तुम्हाला गुंतवणूक करायची असते तेव्हा डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंटची आवश्यकता असते. तर झेरोधा हा ब्रोकर आहे ना, याचे जे ब्रोकरेज आहे किंवा जे पण डी पी चार्जेस वगैरे हे सर्वात कमी आहे मार्केटमध्ये इतर ब्रोकरच्या तुलनेत. त्यामुळे घाई करा, कारण की हीच ती वेळ आहे. आता काय झालेलं आहे, कंपन्यांची शेअरची प्राईस आहे ना, कोरोना व्हायरसमुळे खाली आलेली आहे. तर अशा वेळी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून ठेवलात एखाद्या चांगल्या स्टॉकमध्ये, तर तुम्हाला निश्चितच भविष्यात त्याचा फायदा होईल. त्यामुळे अकाउंट जर उघडायचं असेल तर मी दिलेल्या लिंकवरून ते अकाउंट उघडू शकता तुम्ही. कारण की याचा फायदा तुम्हाला असा होईल की तुम्हाला भविष्यात कोणतीही अडचण आली, बरेच वेळा असं होतं की आपण एखाद्या XYZ ब्रोकर जो आपण अकाउंट उघडून टाकतो आणि नंतर आपल्याला वेगवेगळ्या समस्या येतात. तर अशा समस्या येऊ नये म्हणून त्याचबरोबर तुमचा जो वेळ आहे त्या समस्याला सोडवण्यात तुमचा वेळ वाया जाऊ नये म्हणून की नाही, तुम्ही जर माझ्या लिंकवरून अकाउंट उघडलं तर तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल, निश्चितच तुमच्या समस्यांचं इथं समाधान होईल. तर आपण आजचा इन्व्हेस्टमेंटचा कोर्स इथं सुरू करूया. तर इन्व्हेस्टिंग म्हणजे काय, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टिंग म्हणजे काय, लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग म्हणजे काय, CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, हे सर्व पॉईंट आपण इथं सुरुवातीला समजून घेऊया टप्प्याटप्प्याने. इन्व्हेस्टिंग म्हणजे काय, हे बघा, तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर आज घेतला, आज, आणि तो जर 1 वर्षानंतर किंवा 1-2 वर्षानंतर केव्हा पण तुम्ही तो विकला, कमीत कमी 1 वर्ष, कमीत कमी 1 वर्ष तुम्ही होल्ड केला त्याला आणि 1 वर्षानंतर तुम्ही तो विकला, तर ती झाली आपली इन्व्हेस्टमेंट. आता तुम्ही इन्व्हेस्टिंगसाठी काय करता, एखाद्या बँकमध्ये FD करून ठेवता. बँकमध्ये FD केल्यानंतर 2-3 वर्षानंतर ती FD तुम्ही सोडवता, तर ती काय झाली, आपली एक प्रकारची इन्व्हेस्टिंग झाली. ठीक आहे ना. त्या FDवर तुम्हाला 4%, 5%, 6% असं व्याजदर मिळते. ठीक आहे. तसंच आपण जे PPF आहे किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जे आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, FD करून ठेवतो, तर त्याच्यात आपल्याला 4% रिटर्न असं आपल्याला मिळत असते. ही काय झाली, एक प्रकारची इन्व्हेस्टिंग झाली. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही पैसे टाकता, म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवून टाकता आणि त्यानंतर 2-3 वर्षानंतर ते पैसे जर तुम्हाला काढायचे आहेत, ती काय झाली, इन्व्हेस्टिंग झाली. कमीत कमी 1 वर्षाच्या वर जी आपण कोणतीही गोष्ट आपण होल्ड करून ठेवतो, तर ती असते इन्व्हेस्टिंग. त्यालाच आपण काय म्हणतो, इन्व्हेस्टिंग असं म्हणतो. तर या ठिकाणी तुमचा इन्व्हेस्टिंगचा जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर झाला असेलच. जेव्हा पण आपण एखादी गोष्ट 1-2 वर्षानंतर 1-2 वर्षासाठी होल्ड करून ठेवतो आणि त्यानंतर आपण ती होल्ड केलेली वस्तू विकून टाकतो, तर अशा प्रकारे आपण त्याला इन्व्हेस्टिंग म्हणू शकतो. शेअर मार्केटमध्ये काय असते, आपण एखादा शेअर आज घेतला, त्याला 2-3 वर्षानंतर विकलं, ती झाली त्या शेअरमध्ये इन्व्हेस्टिंग. बरेच जण असतात जे की एखादा शेअर 10-10 वर्ष, 5-5 वर्ष, 15-15 वर्ष होल्ड करून ठेवतात, तर ती काय झाली, त्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट झाली. ठीक आहे. त्यानंतर आहे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टिंग.
शॉर्ट टर्म इन्व्हेस्टिंगमध्ये काय असतं, जर तुम्ही एखादा शेअर घेतला आणि 1 वर्षाच्या अंदर तो विकून टाकला तर त्याला आपण काय म्हणतो इथं, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टिंग. त्यानंतर लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग. लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग म्हणजे काय, मी तुम्हाला जसं सांगितलं आहे की तुम्ही जर एखादा शेअर घेतलेला आहे 1 वर्षाच्या पेक्षा जास्त जर तुम्ही त्याला होल्ड करत आहे आणि त्यानंतर तुम्ही त्याला विकत आहे तर ती झाली त्या शेअरमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग. हे लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग 10 वर्ष असू शकते, 15 वर्ष असू शकते, 20 वर्ष असू शकते, कितीही असू शकते. किंवा तुम्ही तो शेअर घेऊनच ठेवला आणि विकलाच नाही, ही सुद्धा इथं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट झाली. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये फक्त तुम्ही शेअर घेतलेला आहे आणि 1 वर्षाच्या आतल्या आत तो शेअर विकून टाकला. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही ट्रेडिंगच्या कोर्समध्ये बघितलं असेल की आपण काय बघितलं होतं, आपण जी माझ्या ट्रेडिंगचे जे स्पेशल व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण ट्रेडिंगचे वेगवेगळे प्रकार बघितले होते. जसं की स्कॅल्पिंग ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग आणि पोझिशनल ट्रेडिंग. तर पोझिशनल ट्रेडिंगमध्ये काय असायचं की पोझिशनल ट्रेडिंगमध्ये आपण बघितलं होतं, जेव्हा पण आपण एखादा शेअर घेतो आणि 1 वर्षाच्या अंदर त्याला विकतो, ती झाली पोझिशनल ट्रेडिंग. आता तुम्ही म्हणाल की शॉर्ट टर्म इन्व्हेस्टिंग आणि पोझिशनल ट्रेडिंग यात काही फरक आहे का, तर यामध्ये फरक नाही आहे. जेव्हा पण आपण एखादा शेअर घेतो आणि 1 वर्षाच्या अंदर विकतो त्याला आपण काय म्हणू शकतो, एक तर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टिंग असं म्हणू शकतो किंवा त्याला आपण पोझिशनल ट्रेडिंग असं म्हणू शकतो. हा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही तो बघू शकता. त्यामध्ये ट्रेडिंगचे जे पण वेगवेगळे प्रकार पडतात त्याविषयी आपण इथं चर्चा केलेली आहे. सोबतच ट्रेडिंग म्हणजे काय असतं याची सुद्धा चर्चा केलेली आहे. तर इथं आपल्याला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टिंग आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेलच. त्यानंतर आहे CAGR, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. हे बघा, एखादा शेअर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगसाठी होल्ड केलेला आहे, त्या होल्ड केलेल्या शेअरवर तुम्हाला प्रत्येक वर्षी किती % व्याजदर मिळत आहे, ती झाली कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय होतं, कंपाऊंड इंटरेस्टचा सोपा अर्थ काय असतं माहिती आहे का, व्याजावर व्याज मिळणे. तर एखादा शेअर समजा 100 वरती आपण घेतलेला आहे, आपण त्याला 1 वर्ष होल्ड केलं, तिच्यावर आपल्याला समजा 1 वर्षानंतर आपल्याला 110 रुपये तो झाला. समजा एखाद्या बँकेमध्ये आपण 100 रुपये टाकलेले आहे, बँकेवरती आपल्याला 6% व्याज मिळाला, तो 1 वर्षानंतर ती झाली पैसे आपल्याकडे 6 पैसे. आता हे 106 रुपये हे 1 वर्षानंतर झाले. नंतर दुसऱ्या वर्षी काय होईल, 106 वरती जी आपल्याला व्याज मिळेल 6, तर इथं होतील ते 112. तर आता इथं काय होत आहे माहीत आहे का, आता हे पैसे 6 रुपयांनी दर वर्षी प्रत्येक वेळी वाढत आहे. ती काय असते, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. तिच्यामध्ये आपल्याला व्याजावर व्याज मिळत असते. तसेच एखादा शेअर असेल, तो जर एखाद्या वर्षी 100 वरून 110 वरती गेला, आता समजा 1 वर्ष झाला, एखादा शेअर 100 वरून तो 110 वरती गेला आणि दुसऱ्या वर्षी तो शेअर कधी 115 वरती गेला, तर असा काय आहे, तो ग्रो करत आहे. तो चार्ट खालीवर असेल पण एखाद्या वर्षामध्ये त्याची जी मुवमेंट झाली आहे ना, इथून इथपर्यंत, ती झाली कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. ठीक आहे. तर कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेटचा तुमचा इथं कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. नंतर आपण हे सर्व कन्सेप्ट तुमचे इथे क्लिअर झाले असतील. नंतर आपण पुढे वळूया. असेट्स म्हणजे काय, लिॲबिलिटीज म्हणजे काय, डिप्रिसिएशन म्हणजे काय, क्रेडिटर्स म्हणजे काय आणि डेप्टर्स म्हणजे काय, हे सर्व पॉईंट इथे आपण टप्प्याटप्प्याने क्लिअर करून घेऊ. असेट्स म्हणजे झाले तुमची संपत्ती. ठीक आहे. आणि लिॲबिलिटीज म्हणजे तुमच्यावर असलेली कर्जसुद्धा म्हणू शकतो किंवा तुमच्यावर असलेले दायित्व असं सुद्धा आपण इथं म्हणू शकतो. कर्ज हा शब्द आपण मुद्दामून वापरला कारण की लिॲबिलिटीज एवढ्या खतरनाक असतात ना. आता समजा हे बघा, आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. समजा तुम्ही काय केलं, तुम्ही तुमच्या घरी एक चक्की आणली किंवा तुम्ही बाजारातून चक्की विकत आणली आणि लोकांचं तुम्ही तिथं दळून देत आहे. तर अशा वेळी काय झाली, ती चक्की आहे ना, ती आपलं असेट झाली. कारण की असेट्स का झाली, कारण की जेव्हा तुम्ही ती चक्की आणता, त्यावेळी तुम्ही काय करता, जर तुम्ही लोकांचं दळून देत असाल तर तुम्हाला जेव्हा पण तुम्ही लोकांचं दळून देसान त्यावेळी तुम्हाला काहीतरी रुपये तिथं मिळतात. तर ते काय झालं, जेव्हा पण आपल्याला एखाद्या गोष्टीपासून छोटा किंवा मोठा फायदा होत राहतो, अशी गोष्ट ही झाली आपली असेट्स. आणि जर तुम्हाला लिॲबिलिटी समजून घ्यायची असेल तर लिॲबिलिटी म्हणजे काय,
की आता तुम्ही समजा तुमच्या घरी टी व्ही आणला एखादा चांगला, खूप चांगला आहे, फुल एच डी क्वालिटीचा टी व्ही आहे सोनी कंपनीचा. तर हा या टी व्हीची किंमत आपण 40,000 असं गृहीत धरून चालू. तर ठीक आहे, 40,000 तुम्ही त्यात गुंतवले. तर आता टी व्ही आणले, तर टी व्ही आणून फक्त काही फायदा नाही ना. त्यामध्ये तुम्हाला केबल केबल लावणं असेल तर केबल तुम्ही लावू शकता, किंवा आता तुम्ही डिश घेऊ शकता एखादी. हां, तर या डिशचा किंवा केबलचा तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये त्यामध्ये पैसे भरावे लागतात. पैसे भरले तेव्हाच आपल्याला टी व्हीमध्ये जे वेगवेगळे चॅनल्स आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. तर म्हणजे काय, आपल्या खिशातून प्रत्येक वेळेस पैसे चालले आहे अशा वेळेस हे पैसे 100 रुपये असू शकतात, 200 रुपये असू शकतात, जशी आपल्याला सर्व्हिस पाहिजे तशी. ठीक आहे ना. तर म्हणजे ज्या पण वेळेस आपल्या खिशातून पैसे जातात ती असते आपली लिॲबिलिटी. मोबाईल घेता, मोबाईलमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस रिचार्ज टाकणं पडते. म्हणजे आता तुमचा हा मोबाईल जो आहे ना, तो काय झाला आपल्यासाठी एक लिॲबिलिटी आहे. म्हणजे यामध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला पैसे टाकलं. आता तुम्ही साधं उदाहरण घ्या ना, जी हातामध्ये घड्याळ घालतात ती काय आहे, एक असेट्स नसून ती एक लिॲबिलिटी आहे. कारण की शेल संपला म्हणजे आपल्याला काय करणं पडेल, बाजारात जाऊन त्यामध्ये शेल टाकणं पडेल. तर ती काय झाली आपली लिॲबिलिटी. त्याचबरोबर असेट्स म्हणजे काय, ही अशी गोष्ट जी तुम्हाला वारंवार पैसे कमवून देईल. तर असेट्स आणि लिॲबिलिटीमधला डिफरन्स तुम्हाला समजून आला असेल. अरे आता बघूया आपण शेअर मार्केटमध्ये. शेअर मार्केटमध्ये काय असतं, जर एखाद्या कंपनीकडे ज्या पण अशा गोष्टी आहे त्या त्या काय करता, जर कंपनीला वारंवार काय करता, प्रॉफिट जर देत असतील छोटा किंवा मोठा, तर त्या झाल्या कंपनीच्या असेट्स. आणि जर आपण बघितलं एखादी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये काय होत आहे की जर एखादी गोष्ट त्या कंपनीला वारंवार नुकसान करून देत असेल, किंवा वारंवार त्या कंपनीचे ज्या प्रॉफिटमधले पैसे आहेत ती वारंवार हे करत असेल, तर त्याला आपण तिथं काय म्हणतो, लिॲबिलिटीज म्हणतो. अशा वेळी काय होते की आपण समजा हा माणूस आहे, तर या माणसामध्ये जर एखाद्या कारणामुळे जर त्याच्या खिशामध्ये पैसे येत असतील वारंवार, तर ते झाले त्याच्यासाठी असेट्स. आणि जर याच माणसाच्या खिशामधले जे पैसे ते वारंवार एखाद्या कारणासाठी खर्च होत असतील, तर ती झाली त्याच्यासाठी लिॲबिलिटी. तर लिॲबिलिटी आणि असेट्सचा कन्सेप्ट हा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. डेली लाईफमध्ये हा तुम्हाला समजूनच येईल की जेव्हा पण आपण एखादे नवीन कपडे किंवा चांगले कपडे वगैरे घेतो, ते काय झाले आपल्यासाठी लिॲबिलिटीज आहे. कपडे घेतले काही फायदा नाही. ठीक आहे. तर ही काय असते, एक प्रकारची लिॲबिलिटी असते. तसेच त्याच जागी जर तुम्ही एखादी चांगली गोष्ट घेतली असेल, किंवा त्याच जागी जर आपण एखादं सोपं उदाहरण बघितलं की अशा वेळेस तर तुम्ही तुमच्या घरात समजा चक्की घेतली, किंवा काय जे पण वेगवेगळ्या मशिनरीज असतात छोट्या मोठ्या अशा वगैरे घेतल्या, तर त्यावेळेस काय होईल की ते मशीन तुम्हाला पैसे कमवून देईल. ती झाली आपल्यासाठी असेट्स. तर फोकस असेट्सवरतीच असला पाहिजे तुमचा. लिॲबिलिटी शक्यतो टाळा घेणं. लिॲबिलिटी असं नाही की लिॲबिलिटी नसल्याच पाहिजे आयुष्यामध्ये, लिॲबिलिटी असल्या पाहिजे, पण केव्हा पण लिॲबिलिटीज ह्या कमी असल्या पाहिजे आणि असेट्स ह्या जास्त असल्या पाहिजे आपल्या जीवनामध्ये. त्यामुळे काय होईल की आपल्याला पैशाचा तुटवडा तिथं जाणवणार नाही. त्यामुळे असेट्स ह्या जास्त असल्या पाहिजे आणि लिॲबिलिटीज ह्या कमी असल्या पाहिजे केव्हा पण. ठीक आहे. तर त्यानंतर आपण डिप्रिशिएशन बघून घेणार आहोत. डिप्रिशिएशन. आता मला सांगा, तुम्ही एखादा नवीन मोबाईल विकत घेता. एखादा तुम्ही मोबाईल नवीन विकत घेतलेला आहे. ठीक आहे. तर हा जेव्हा तुम्ही मोबाईल नवीन घेता, मोबाईल घेतल्यानंतर फक्त 2 दिवस झाले आणि तो जर तुम्ही मोबाईल विकायला काढला, किंवा तुमच्या मित्राला तुम्ही म्हणालात की मी हा मोबाईल 2 दिवसाआधीच घेतलेला आहे 10,000 रुपयात, तू काय कर, 10,000 रुपये दे आणि हा मोबाईल तू घेऊन घे. तर तुमचा मित्र 10,000 रुपयामध्ये तो मोबाईल घ्यायला तयार असेल का? फक्त याचंच उत्तर द्या, हो का नाही. तर तो मग काय म्हणतो, मी हा 10,000त घेत नाही, तुम्हाला हा 8 किंवा 7,000मध्ये तू देशील तर मी हा घेतो, आत्ताच घेतो. तर हे काय झालं, या ठिकाणी काय झालं, 2 दिवसातल्या आतच, 2 दिवस असू शकतात, 20 दिवस असू शकतात, 1 महिना असू शकते, 1 वर्ष असू शकते. जेवढी मर्यादा वाढत जाईल तेवढी या मोबाईलची किंमतसुद्धा कमी होत राहील. जर तुम्ही नुकताच घेतला तरीसुद्धा याची किंमत कमी होईल. नुकताच आजच मोबाईल घेतला आणि तुम्ही कोणत्या एखाद्या व्यक्तीकडे गेला, त्याला म्हटलं की हा माझा मोबाईल आताच घेतलेला आहे मी 2 मिनटा पहिले, हा तू घे.
मी 10,000 घेतला आहे, तू याला 10,000 रुपये देऊन घे, तर तो घेणार नाही त्यावेळी. ठीक आहे ना. त्यालाच आपण डिप्रिसिएशन म्हणतो. जेव्हा पण आता शेअर मार्केटच्या भाषेमध्ये आपण सांगू की एखादी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये वेगवेगळे फर्निचर असतात किंवा वेगवेगळे असे संपत्ती असतात, मशिनरी असतात. त्या मशिनरीची किमती काय असते, वेळेनुसार वेळ कालावधीनुसार ही घसरत असते, कमी कमी होत असते. तर त्यालाच आपण काय म्हणतो, त्या कंपनीतल्या ज्या मशिनरी वगैरे फर्निचर वगैरे आहे त्याला घट लागते. त्यालाच डिप्रिशिएशन आपण असं म्हणतो. क्रेडिटर काय आहे, क्रेडिटरचा कन्सेप्ट आपण इथे समजून घेऊया. की आता समजा तुम्ही एखादं दुकान टाकलेलं आहे. तुमचं एक किराणा शॉप आहे किंवा जे पण तुमचं दुकान वगैरे आहे, XYZ नावाचं हे तुमचं दुकान आहे. तर अशा दुकानात तुम्ही काय केलं, अशा दुकानात आता तुम्ही इथं आहे, तुम्ही गल्ला सांभाळता, काही हरकत नाही. परंतु तुम्ही काय करता, तुम्ही सर्वच कामं थोडी करू शकता. आता तुमचं दुकान खूप मोठं आहे, तर सर्वच कामं तुम्ही थोडी करसान. तुम्ही फक्त गल्ला सांभाळसान तिथं. तर इतर कामं जे पण किराणाची खरेदी विक्री आहे ती करण्यासाठी तुम्ही काय करसान, तुम्ही इथं मजूर ठेवसान. हे तुम्ही असे इथं मजूर ठेवलेले आहेत. तर हे काय करतात, जेव्हा तुम्ही आता आता हे काय आहे, हे कस्टमर आपण चालू, हे आपण समजा हे मजूर म्हणून असं चालू. हे झाले आपले कस्टमर्स आणि हे झाले आपले मजूर आणि हे झाला तो दुकानचा मालिक, म्हणजे हा झाला ओनर. तर अशा वेळेस काय होईल की जो क्रेडिटर आहे ते आहे मजूर. आता तुम्ही समजा दुकानाचे मालिक आहात असं आपण समजू. तुम्ही जर दुकानाचे मालिक आहे, तुम्ही जर तुमच्या हाताखाली नौकर ठेवलेले आहेत एखादं काम करण्यासाठी, तर ते नौकराला तुम्हाला महिन्याच्या महिन्या काय देणं पडेल, एखादी मजूरी देणं पडेल किंवा त्यांचा जो पगार आहे तो देणं पडेल. तर ते आपल्यासाठी काय आहे, तिथं आपल्यासाठी क्रेडिटर आहे. तसंच जर आपण बघितलं, हा जर एखादा कस्टमर्स आला, हा कशासाठी येतो दुकानावर, त्याची जी गरज आहे ते गरज पूर्तीसाठी त्याला ज्या आवश्यक वस्तू लागतात त्या खरीदण्यासाठी तो दुकानावर येत असतो. पण तो काय करतो, जेव्हा पण तो दुकानावर एखादी वस्तू घेईल तर त्यावेळी काय होईल, त्यावेळी तो काही जेवढ्या पण वस्तू घेतील त्याच्या बदल्यात तो पैसे देत असतो आणि त्या पैशामध्ये दुकानदाराचा प्रॉफिट असतो. तर अशा वेळी तो काय झाला, तो झाला डेप्टर. तर हा जो क्रेडिटर आणि डेप्टरचा कन्सेप्ट आहे तो तुम्हाला इथं समजला नसेल तर मी परत एकदा त्याला सांगतो. क्रेडिटर म्हणजे काय, शेअर मार्केटच्या भाषेमध्येच आपण इथं समजून घेऊया. सॉरी, एक मिनिट. तर या ठिकाणी क्रेडिटर काय असतो, क्रेडिटर हा काय करतो की शेअर मार्केटमध्ये जर एखादी कंपनी लिस्टेड आहे, तर आपण समजा पार्लेची कंपनी, आता पार्लेच्या कंपनीमध्ये जे पण मजूर असतील, जे पण कामगार असतील, ते काय करतात, कंपनीसाठी काम करत असतात. म्हणून कंपनी काय करते, अशा मजुरांना, अशा लोकांना काय करते असते, वारंवार जी सॅलरी आहे ना, जी त्यांचा पगार आहे तो देत असते. ते झाले कंपनीसाठी क्रेडिटर. आणि जर जेव्हा पण ती कंपनी आपले प्रोडक्ट मार्केटमध्ये आणते आणि सामान्य म्हणजे जेव्हा पण ते आपले प्रोडक्ट मार्केटमध्ये विकते, त्यावेळी त्यांना जो प्रॉफिट होत असतो ना, प्रॉफिट का होत असतो की असे इथे लोक आहे हे काय करतात, जेव्हा पण ही कंपनी साधारण माणसाला किंवा जो होलसेलर असतात अशा लोकांना ही कंपनी आपले प्रोडक्ट विकते, तर हे लोक त्या ही जी कंपनीने सेवा दिलेली आहे, ही जी कंपनीने जे प्रोडक्ट दिलेले आहे त्याच्या बदल्यामध्ये कंपनीला पैसे देत असतात. तर हे जे लोक आहे ना, ही कंपनीसाठी डेप्टर झालेले आहे. तर क्रेडिटर डेप्टरचा कन्सेप्ट तुम्हाला सुद्धा इथे समजला असेल. तर आपण पुढे बघूया काय आहे. तर नंतर आहे पुढे फंडामेंटल ॲनालिसिस, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट आणि प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. हे बघा, शेअर मार्केटमध्ये तुम्ही आहात तर शेअर मार्केटच्या बेसिक आपला जो सिलेबस आहे, त्या सिलेबसच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपल्याला शेअर मार्केटमध्ये जर पैसे कमवणं असतील तर आपल्याला तिथं फंडामेंटल ॲनालिसिस करणं पडेल एखाद्या कंपनीचं. म्हणजे त्यावरून आपल्याला काय समजेल, जर आपल्याला एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची असेल आणि आणि तिथं चांगला प्रॉफिट जर आपल्याला कमवणं असेल, तिथं आपल्याला जर चांगला प्रॉफिट आपल्याला तिथं कमवणं असेल, तर अशा वेळी काय करणं पडेल आपल्याला, ज्या पण आपण स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक करत आहोत तो चांगला आहे की तो वाईट आहे, तो वाईट आहे याचा जर आपल्याला ॲनालिसिस करणं पडेल, तर त्या वेळी आपण फंडामेंटल ॲनालिसिस करत असतो. फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये काय असतं माहीत आहे का, तुम्ही जर मार्केटमध्ये गेला एखाद्या मोबाईलच्या शॉपीवरती, तर तुम्ही काय करता, जेव्हा पण मोबाईल घेता तर त्यावेळी काय होतं की
तुम्ही काय करता, त्या मोबाईलमध्ये असलेली रॅम बघता. तुम्ही विचारता दुकानदाराची याची रॅम किती आहे, याची रोम किती आहे, किंवा याचा कॅमेरा कसा आहे, याचा बॅटरी बॅकअप काय आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्ही त्या दुकानदाराला विकतो. म्हणजे तुम्ही काय करत आहे, एकंदरीत ज्या फंडामेंटल गोष्टी या मोबाईलबद्दलच्या ज्या तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही त्या विचारत आहे. त्यावरून तुम्ही ठरवता की हा मोबाईल चांगला आहे की खराब आहे. ठीक आहे, चांगला आहे की खराब आहे हे तुम्ही त्यावरून ठरवता. हेच आपण शेअर मार्केटमध्ये काय करतो की एखादी जर कंपनी असेल, एखादी कंपनीबद्दल आपल्याला अशी माहिती जाणून घ्यायची असेल की ही कंपनी आपल्यासाठी चांगली आहे की खराब आहे, चांगली आहे की खराब आहे, हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर तिथं आपण फंडामेंटल ॲनालिसिस हे करत असतो. नंतर आहे बॅलन्स शीट. आपले असेट्स, आपल्याकडे किती संपत्ती आहे आणि आपल्याकडे किती लायबिलिटीज आहे, या सर्वांचं जे कॅल्क्युलेशन असते ते बॅलन्स शीटमध्ये असते. तर बॅलन्स शीट तुम्हाला हेच सांगत असते की तुमच्याकडे किती संपत्ती आहे, तुमच्याकडे किती दायित्व आहे. या दोघांपेक्षा संपत्ती तुमची जास्त आहे किंवा जी लायबिलिटी आहे ते तुमची जास्त आहे, या दोघांबद्दल जे दोघांचं जे कॅल्क्युलेशन करत असते ते असते बॅलन्स शीटचं काम. बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला समजूनच जाईल की या कंपनीमध्ये असेट्स किती आहे बा, किंवा या कंपनीमध्ये लायबिलिटीज किती आहे, या सर्वांचं कॅल्क्युलेशन हे असते बॅलन्स शीट्समध्ये. तर बॅलन्स शीट्स वगैरे आपण डिटेलमध्ये नंतरच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. या वेळी आपण थोडक्यातच हे समजून घेऊया. नंतर आहे कॅश फ्लो स्टेटमेंट. आता हे कॅश फ्लो स्टेटमेंट काय आहे? आता बघा, हा व्यक्ती आहे अजय नावाचा, हा जो आहे ना, हा मुलगा आहे. कॅश फ्लोचा अर्थ होतो मराठीमध्ये म्हणजे नगदी प्रवाह. एखादा पैसा जर अजयकडे कुठून तरी येत आहे, किंवा अजयजवळ समजा 100 रुपये आहे, तर हे अजयजवळ 100 रुपये कुठून आले, आणि हे जे 100 रुपये यामधले पैसे अजय कुठं खर्च करतो, या सर्वांचं जे कॅल्क्युलेशन असते ते कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये असतं. म्हणजे 100 रुपये अजयजवळ तर आले, 100 रुपये अजयकडे आहे, पण हे 100 रुपये अजयकडे कुठून आले आणि हे जे 100 रुपये अजय कुठं खर्च करतो बा, हे सर्वांचं कॅल्क्युलेशन जे आहे ना, हे कॅश फ्लो स्टेटमेंटमध्ये असतं. तर कॅश फ्लो स्टेटमेंट तुम्हाला सुद्धा इथं समजलं असेलच. नंतर आपण बघून घेऊया की जे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे ना, त्याबद्दल बघून घेऊया. तर आता मला सांगा, तुमच्याकडे काही असेट्स आहे, या असेट्स वगैरे जाऊ द्या, तर तुम्ही महिन्याला 30,000 रुपये हा तुम्हाला पगार आहे. तर अशा वेळी काय असते, महिन्याचे वेगवेगळे खर्च असते. तुम्हाला किराणा भरणं पडते घरामध्ये, इतरही खर्च आहे. समजा तुम्हाला पेपर घेणं असेल तर पेपरचा वेगळा खर्च, दूध घरामध्ये आणतं दूधचा वेगळा खर्च, सिलेंडरचा वेगळा खर्च, गॅसचा वेगळा खर्च, असे वेगवेगळे खर्च. तसेच तुम्हाला अचानक बिमार पडला तर दवाखान्याचा खर्च असतो, किंवा जे पण तुम्ही प्रवास करता त्या प्रवासाचा वेगवेगळा खर्च असतो. तर अशामध्ये महिन्याच्या एंडिंगला तुमचे जर 30,000 रुपये खर्च झाले, आणि 30,000 खर्च होऊन जर तुमचा महिन्याचा जी सॅलरी आहे ना, ती 30,000च आहे, परंतु अशा वेळी तुम्ही काय करता, तुमचा जर खर्च हा महिन्याचा 40,000 झाला, तर अशा वेळी तुम्ही काय असता, तुम्ही कर्जामध्ये तिथं असता. तुम्ही हे इतर जे 10,000 रुपये आहे ना इथं, हे तुम्ही कुठून ना कुठून तरी कर्ज घेतलं असेल, कोणातून ना कोणातून उधार घेतलं असेल. तर अशा वेळी तुम्ही काय असता, तुम्ही तिथं लॉसमध्ये असता. आणि जर हे सर्व खर्च करून जर तुमच्याकडे हे सर्व खर्च जे आहे ना, हे फक्त 25,000 तिथं फिक्स झाले, 25,000 हे सर्व खर्च झाले, आणि तुमच्याकडे जे 5,000 रुपये शिल्लक राहिले ना इथं महिन्याच्या एंडिंगला, तर तो झाला तुमचा या महिन्याचा प्रॉफिट. आपण जर सोप्या भाषेत इथे सांगायचं झालं तर प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट शेअर मार्केटच्या भाषेमध्ये आपण सांगू शकतो की जर एखादी कंपनी आहे, तिला जर तिची म्हणजे आपण म्हणू शकतो की सध्याची जी सिच्युएशन आहे, ती कंपनी प्रॉफिटमध्ये आहे की ती कंपनी लॉसमध्ये आहे, हे जर बघायचं असेल तर प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंट आपल्याला ते तिथं सांगत असतो. तिथं साफ असतं सर्व. या कंपनीला यावर्षी किती प्रॉफिट झाला, या कंपनीला यावर्षी किती लॉस झाला, हे सर्व माहिती तिथं साफ दिलेली असते. तर
हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर तिथं आपल्याला प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंटचा तिथं आपण उपयोग करतो. तर फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये की नाही जे बॅलन्स शीट आहे इथली आणि जी प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आहे हे फंडामेंटल ॲनालिसिसमध्येच येत असते. फंडामेंटल ॲनालिसिसचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यामध्ये आपल्याला तिथं बॅलन्स शीटचा अभ्यास करणं पडते, कॅश फ्लो स्टेटमेंटचा अभ्यास करणं पडते किंवा प्रॉफिट आणि लॉस स्टेटमेंटचा तिथं अभ्यास करणं पडतं. तर हे सर्व गोष्टी तुम्हाला इथं समजल्या असतीलच. नंतर आपण बघून घेऊया इक्विटी काय आहे, कॅपिटल काय आहे, शेअर कॅपिटल काय आहे, डिलिव्हरी काय आहे, T+2 डेज हा कन्सेप्ट काय आहे, होल्डिंग्स काय आहे, शेअर होल्डर काय आहे, या सर्व कन्सेप्ट इथं समजून घेऊया. इक्विटी काय आहे, इक्विटीचा अर्थ असतो की जर तुम्ही एखाद्या ABC कंपनीचा शेअर घेतलेला आहे, एक सुद्धा शेअर घेतलेला असू शकतो किंवा कमीत कमी जर तुम्ही एखाद्या कंपनीचा एक शेअर घेतलेला आहे किंवा तुमच्या मर्जीनं तुम्ही किती पण शेअर घेतलेले आहे, तर अशा वेळी काय झालं की तुम्ही त्या कंपनीमध्ये जेवढ्या पण प्रमाणात शेअर घेतलेले आहेत तेवढ्या प्रमाणात तुम्ही त्या कंपनीमध्ये तुमचा मालिकांना हक्क असतो. एक सुद्धा तुम्ही शेअर घेतलेला आहे एखाद्या कंपनीमध्ये म्हणजे त्या कंपनीमध्ये तुमची जे होल्डिंग आहे ती झालेली आहे आणि त्या कंपनीमध्ये तेवढा हिस्सा तुमचा आहे. असं इक्विटीचं असं म्हणणं आहे की इक्विटी म्हणजे काय असतो, एखाद्या कंपनीमध्ये तुमचं मालिकाना हक किती आहे ही इक्विटी तुम्हाला सांगत असते. इक्विटीला सोप्या भाषेमध्ये सांगायचं असं झालं तर जर एका कंपनीने 100 शेअर आपले काढलेले आहे आउटस्टँडिंग शेअर आणि 100 शेअरपैकी जर तुमच्याकडे 5 शेअर आहे तर 5 शेअरचा अर्थ काय असतो की त्या कंपनीमध्ये तुमचा 5% हिस्सेदारी आहे ही आपल्याला इक्विटी शेअर सांगत असते. ठीक आहे. तर इक्विटीचा तुमचा कन्सेप्ट झाला असेल इथं क्लिअर. इक्विटीचा फक्त अर्थ एवढाच होतो की एखाद्या कंपनीमध्ये तुमचा हक्क किती आहे. नंतर आहे कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय असते, एखादा कोणता पण व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला जो पैसा लागतो किंवा जे पैसे लागतात तर ते पैसे म्हणजे कॅपिटल. इन्व्हेस्टमेंटच्या भाषेमध्ये आपण त्याला कॅपिटल असं म्हणतो. कोणताही उद्योग करण्यासाठी तुम्हाला जर 5,000 रुपये लागत असतील, 10,000 रुपये लागत असतील, 1,00,000, 2,00,000, 5,00,000 कितीही रुपये लागू शकता तर त्याला इन्व्हेस्टमेंटच्या भाषेमध्ये कॅपिटल असं म्हणतात. नंतर शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल काय आहे बा, तर एखादी कंपनी जेव्हा पण आपल्या कंपनीचे शेअर हे काढते विक्रीसाठी, समजा सपोज आपण आता म्हणूया एखाद्या कंपनीने 100 शेअर काढले, प्रत्येक शेअरची किंमत ही 10 रुपये एवढी आहे. 100 हे काय आहे शेअर काढले, प्रत्येक शेअरची किंमत ही 10 रुपये आहे. तर इथं आपण म्हणू शकतो की 100 गुणिले 10 बरोबर जे 1,000 रुपये येतात ना ते झाला त्या कंपनीचं शेअर कॅपिटल. तर शेअर कॅपिटलचा इथं आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. नंतर आहे डिलिव्हरी. डिलिव्हरी. तर डिलिव्हरीचा अर्थ इथं असं असतो की जर आपण आज एखादा शेअर घेतलेला आहे आणि तो जर आज न विकता आपण त्याला उद्या विकलं म्हणजे त्या शेअरमध्ये आपली रात्र निघून गेली तर अशा शेअरला आपण काय म्हणतो, डिलिव्हरी घेणं असं म्हणतो. त्याला आपण आज न विकता त्याला उद्या विकलं किंवा 2 दिवसांनी 3 दिवसांनी किंवा मनात पडेल तेव्हा विकलं. एकदा तुम्ही एखाद्या शेअरची डिलिव्हरी घेता तेव्हा तो शेअर तुम्ही कधी पण विकू शकता. बरेच जणांचा असा प्रश्न असतो की आपण किती जास्तीत जास्त किती दिवस एखादा शेअर घेऊन ठेवू शकतो, तर याला कोणतीही लिमिट नाही आहे. तुम्ही एकदा डिलिव्हरी घेतली ना, तुमच्या मनाची मर्जी, तुम्ही किती पण दिवस तो शेअर ठेवा. जर तुम्हाला प्रॉफिट होत असेल तर नक्कीच होल्ड करून ठेवा आणि तुम्हाला जर लॉस होत असेल तर त्याला विकून टाका. हे तुमच्या मनावरती आहे. तर अशा शेअरला आपण काय म्हणतो, डिलिव्हरी घेणं असं म्हणतो. जर तुम्ही एखादा शेअर आज घेताय आणि आजच्या आजच विकत आहे तर त्याला इंट्राडे ट्रेडिंग असं आपण म्हणू. तोच जर आपण आज न विकता जर त्याला उद्या परवा कधी पण विकत आहात, जेव्हा पण मार्केट क्लोज झालं 3:30 वाजता तेव्हा जर तेथपर्यंत तुम्ही तो शेअर विकलेला नाही आणि तुमची अशी इच्छा असेल की मला आज न विकता मी त्याला उद्या विकेल, तर ती असते शेअरची डिलिव्हरी घेणं. नंतर आहे T+2 डेज. तर तुम्हाला डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंटचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेलच. या बेसिक शेअर मार्केटच्या जो आपण सुरुवातीला व्हिडिओ बघितला होता, बेसिक कोर्स घेतला होता, त्याच्यामध्ये डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल. त्यामध्ये काय असतं की डीमॅट अकाउंटचं काय काम असतं, जे डीमॅट अकाउंट आहे ना त्या
डीमॅट अकाउंटचं काम हेच आहे की जर तुम्ही एक जो पण बँकेमध्ये तुम्ही जसे पैसे ठेवता, बँकेमध्ये तुम्ही जसे तुमच्याजवळचे पैसे ठेवता, तसंच डीमॅट अकाउंटमध्ये डीमॅट अकाउंटचं काम असते की तुमचे जे शेअर्स आहे ते सांभाळून ठेवणं. बँक काय करते, तुमचे पैसे सांभाळून ठेवते बरोबर आपल्याजवळ. ते कोणाला तुमच्या मर्जीशिवाय देत नाही. तसंच डीमॅट अकाउंटमध्ये जे तुमचे शेअर्स असतात ना, जे शेअर्स असतात ते सांभाळून ठेवले जातात. म्हणजे बँकेसारखंच डीमॅट अकाउंटचं काम असतं. बँकेमध्ये फक्त आपण पैसे ठेवतो, डीमॅट अकाउंटमध्ये आपले होल्डिंगचे शेअर ठेवतो. तर काय असते की जेव्हा पण तुम्हाला असं वाटते की हा शेअर मला डिलिव्हरीमध्ये घ्यायचा आहे, मला आज न विकता मला उद्या परवा केव्हा पण विकायचा आहे, तर तुमच्या जे डीमॅट अकाउंटमध्ये आहे त्या डीमॅट अकाउंटमध्ये तो शेअर रजिस्टर व्हायला किंवा जे व्हर्च्युअल फॉर्ममध्ये यायला त्याला T+2 डेज एवढा टाईम लागतो. T+2 डेज म्हणजे टी म्हणजे ट्रेडिंग डे, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही तो शेअर विकत घेतला तो एक दिवस अधिक 2 दिवस, शिल्लकचे 2 दिवस तिथं लागतील तुम्हाला डिलिव्हरीमध्ये तो शेअर घ्यायला. आता डिलिव्हरी एकदा त्या शेअरची झाली, तो शेअर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये आला तर तुम्ही त्याला किती पण दिवस विकू शकता. असं नाही, इथं कन्फ्युजन करून नका घेऊ की जर मी आज घेतला आणि मला जरा समजा उद्या विकणं आहे तर ती डिलिव्हरी नसेल का, तर ती सुद्धा डिलिव्हरी असेल. फक्त एवढंच आहे की तो अद्यापही तुमच्या याच्यामध्ये आलेला नाही, तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये तो शेअर आलेला नाही. तर त्याला असं म्हणतात T+2 डेजचा हा कन्सेप्ट आहे. T+2 डे नंतर तुमच्या जो डीमॅट अकाउंटमध्ये आहे तो शेअर इथं आलेला असतो. नंतर तुम्ही त्याला कितीही वर्ष किंवा तुमच्या मनाची मर्जी तुम्ही तो कितीही वेळ तुम्ही ठेवू शकता. नंतरचा जो DP चार्जेसचा जो कन्सेप्ट आहे ना, तो आपण या सुरुवातीला सुद्धा बघितला असेल. तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही पहिल्यांपासून हा कोर्स बघा, त्यामध्ये तुम्हाला DP चार्जेसचा कन्सेप्ट हा माहिती पडून जाईल. कारण की वारंवार एक टर्म मला एक्सप्लेन करणं यामध्ये काय तुमचाच वेळ जाईल, आणि जे पण ज्यांनी पण हा कोर्स बघितला आहे त्यांना हा माहिती नसेल आणि तुम्हाला माहीत नसेल तर त्यासाठी प्रत्येक वेळी एक्सप्लेन करणं यामध्ये त्यांचासुद्धा वेळ जाईल. तर DP चार्जेस काय असतात की एकदा जर तुमच्या समजा तुम्ही आज शेअर घेतला आणि तुम्ही म्हटलं की मी डिलिव्हरी मला उद्या विकायचा आहे किंवा परवा विकायचा आहे, तर तेव्हा DP चार्जेस लागणार नाही. परंतु जसे T+2 डेज होतील आणि याच्यानंतर जर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये तो शेअर आलेला असेल तर अशावेळी तुम्हाला DP चार्जेस द्यावे लागतात आपल्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटला. जसं की इंडियामध्ये CDSL NSDL हा डिपॉझिटरी पार्टिसिपंट आहे. हे डिपॉझिटरीचे जे पैसे आहेत ना, जसे की झेरोदामध्ये आहे हे 13.5 रुपये प्लस GST, तसेच अपस्टॉकमध्ये आहे 18.5 रुपये प्लस GST. तसेच जर आपण बघितलं की एंजल ब्रोकिंगमध्ये आहे 20 रुपये प्लस GST. तर हे जे पैसे असतात ना, हे तुम्हाला तिथं डिपॉझिटरी पार्टिसिपंटला देणं पडतं. हे तुमचा ब्रोकर पैसे घेत नाही, हे पैसे घेते डिपॉझिटरी पार्टिसिपंट. नंतर आहे होल्डिंग. होल्डिंग काय असते, जर तुम्ही एखादा शेअर घेतलेला आहे आणि तो तुम्ही समजा विकलेला नाही, तर ती झाली तुमची होल्डिंग. जर तुम्ही XYZ कंपनीचा शेअर तुम्ही आपल्या अकाउंटमध्ये तुम्ही काय घेतलेला बाय केलेला आहे, तुम्ही अद्यापही तो विकला नाही, ती झाली तुमची होल्डिंग. आता तुम्ही समजा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहे, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टिंग केलेली आहे, ती सुद्धा झाली का तुमची होल्डिंग. म्युच्युअल फंड असू शकते, कोणतीही गोष्ट असू शकते, जसे की तुम्ही एखादा बॉन्ड घेतलेला आहे कंपनीचा, तर तो बॉन्ड काय झाला तुमचा होल्डिंग झाला. जोपर्यंत तुम्ही विकत नाही तोपर्यंत ते काय असेल तुमची होल्डिंग असेल, म्हणजे तुमच्याकडे तो ठेवलेला आहे तुम्ही अद्यापही तो विकलेला नाही. नंतर शेअर होल्डर काय असतो की जेव्हा पण तुम्ही एखाद्या कंपनीचा फक्त एक सुद्धा तुम्ही शेअर घेतला असेल तर तुम्ही त्या कंपनीचा शेअर होल्डर झालात असं तिथं म्हणता येईल. आता शेअर एक सुद्धा घेऊ शकता तुम्ही, 10 शकता, हे तुमच्या मनावर आहे. परंतु जेव्हा पण तुम्ही एखाद्या कंपनीचा कमीत कमी एक शेअर घेता तर त्या कंपनीसाठी तुम्ही काय झाला, शेअर होल्डर झालात. नंतर आपण बघून घेऊया की बिझनेस डे काय असते, ब्रोकरेज फीम काय असते, डिव्हिडंड काय असते, डिव्हिडंड यील्ड काय असतं. तर बिझनेस डे काय असते की ज्या पण दिवशी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग होत असते तर तो दिवस असतो बिझनेस डे. आपल्याला माहीत असेल शेअर मार्केट 9:15 उघडतं आणि 3:30 वाजता हे बंद होत असतं. तर आपल्याला हे सुद्धा माहीत असेल की शेअर मार्केट हे सोमवारपासून शुक्रवारपर्यंत उघडं असतं. हे काय झाले, हे सर्व बिझनेस डे झाले. सोमवार ते शुक्रवार हे काय झाले, सर्व बिझनेस डे.
आणि जर या सोमवार ते शुक्रवार या कालावधीत जर एखादी सुट्टी आली, समजा कोणता सण आला, समजा होळी असेल, दिवाळी असेल, कोणताही सण असेल, त्या दिवशी काय असतं की ह्या ज्या सुट्ट्या आहे ना, या नॅशनल सुट्ट्या आहे, तर अशा वेळी शेअर मार्केट बंद असतं. तर तो ट्रेडिंग डे झाला नाही, म्हणून त्या दिवशी शेअर मार्केट बंद होईल कारण की त्या दिवशी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग होणार नाही. तर त्यालाच असं आपण म्हणू शकतो बिझनेस डे. ज्या पण दिवशी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केली जाईल तो झाला बिझनेस डे. नंतर आहे ब्रोकरेज फी. ब्रोकरेज फी हा कन्सेप्ट आपण इथं समजून घेऊया. आता जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला मी म्हटलं की तुम्ही एक काम करा की तुम्ही रिलायन्स या कंपनीमध्ये जा, रिलायन्स जिथं पण कंपनी असेल किंवा एशियन पेंटची जी कंपनी असेल तिथं जा आणि माझ्यासाठी त्या कंपनीचे 10,000 शेअर घेऊन आणा. तर तुम्ही हे करू शकाल का? तुम्हाला यामध्ये डाऊट असेल, तुम्ही हे काम करणार नाही. कारण की काय आहे, जेव्हा पण तुम्हाला एखाद्या कंपनीचा शेअर घेणं असतो, तर तुम्ही त्या कंपनीमध्ये डायरेक्ट जाऊन तो त्या कंपनीचे शेअर विकत घेऊ नाही शकत. यासाठी या कंपनीने काय केलेलं, यासाठी या कंपनीने त्याचे जे शेअर आहे ते लिस्टेड केलेले आहे आपल्या स्टॉक एक्सचेंजमध्ये. जसं की NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE स्टॉक एक्सचेंज, हे दोन आपल्या भारतातले सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहे. अशा स्टॉक एक्सचेंजमध्ये त्या कंपनीने त्यांचे शेअर लिस्टेड केलेले आहे. म्हणजे कंपनीचं टेन्शन इथं चाललं गेलेलं आहे. स्टॉक एक्सचेंजचं काम काय आहे की स्टॉक एक्सचेंजच्या मदतीने आपण कोणताही शेअर बाय आणि सेल करू शकतो. परंतु जर असं कधी झालं की बा आपल्याला डायरेक्ट कंपनीमध्ये जाऊन शेअर मिळत आहे, तर मला असं सांगा ती कंपनी तुम्हाला शेअर वाटत फिरेल की आपल्या प्रोडक्टवरती, आपल्या जे पण ते उत्पाद बनवतं त्यावरती ते फोकस करेल. तर यासाठी काय केलेलं आहे कंपनीने, स्टॉक एक्सचेंजवरती आपले शेअर लिस्टेड केलेले असतात. तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जेव्हा पण एखाद्या कंपनीचा शेअर हा बाय किंवा सेल करायचा असेल, जेव्हा पण एखाद्या कंपनीचा शेअर तुम्हाला बाय किंवा सेल करायचा असेल, तर तुम्ही डायरेक्ट त्या कंपनीमध्ये न जाता तुम्ही काय करता की तुमचा जो ब्रोकर आहे ना, त्या ब्रोकरच्या ज्या ॲपवरती तुम्ही हे सर्व करू शकता. ब्रोकरच्या मदतीनेच तुम्ही एखादा शेअर बाय किंवा सेल करू शकता. आपण शेअर मार्केटमध्ये हे ब्रोकरची वगैरे सगळी डायग्राम बघितली होती. तर हे परत एक्सप्लेन मी करणार नाही. तर ते डायग्राम तुम्हाला माहिती नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही सुरुवातीला बघून घ्या. तर इथं काय असतं की एखाद्या ब्रोकरच्या मदतीनेच तुम्ही एखादा शेअर बाय किंवा खरेदी करू शकता किंवा विकू शकता. विदाऊट ब्रोकर, म्हणजे ब्रोकर नसताना तुम्ही हे काम करू शकत नाही. तर हे जी ब्रोकर ज्या ठिकाणाहून हे सर्व करत असते ना, बाईंग आणि सेलिंग, आपण तर ऑर्डर टाकतो, ब्रोकर आपली ऑर्डर स्वीकारते, पण ब्रोकर ज्या ठिकाणी बसून हे सर्व काम करत असते ती झाली त्या ब्रोकरची ब्रोकरेज फ्रेम. ठीक आहे. तर डिव्हिडंड काय असते की डिव्हिडंड एखाद्या कंपनीला, समजा XYZ नावाची ही कंपनी आहे, समजा XYZ नावाची एखादी कंपनी आहे. त्या कंपनीला काय होतो की त्या कंपनीला काय झालं, यावर्षी तिचे सेल्स वगैरे सगळं वाढलं आणि त्या कंपनीला चांगलाच प्रॉफिट झाला. चांगलाच तिथं प्रॉफिट झाला. तर ती कंपनी काय करते की त्या कंपनीला असं कधी वाटलं की आपल्याला यार चांगलाच प्रॉफिट झालेला आहे इथं, तर ती कंपनी अशा वेळेस काय करते, त्या प्रॉफिटमधला काही हिस्सा जे पण त्या कंपनीचे शेअर होल्डर्स आहेत त्यांना ती वाटप करत असते. तर त्याला आपण डिव्हिडंड असं म्हणत असतो इन्व्हेस्टमेंटच्या भाषेमध्ये. जेव्हा पण एखाद्या कंपनीला प्रॉफिट होत असतो, चांगल्या प्रमाणात प्रॉफिट असतो, अशा वेळी तो प्रॉफिट आपल्यासारखे, आपण जर शेअर होल्डर असेल तर आपल्यासोबत ती शेअर करत असते. तर अशा वेळीस ते काय त्याला आपण म्हणतो डिव्हिडंड. तुम्ही मनी कंट्रोलच्या ॲपवरती बघू शकता की एखादी कंपनी किती % डिव्हिडंड देते, किंवा ती कंपनीने याआधी किती % एखाद्या शेअरवर 10 रुपये कधी कधी कोणची कंपनी डिव्हिडंड देते, एखाद्या शेअरवर कधी कधी 2 रुपये डिव्हिडंड अशी वेगवेगळे डिव्हिडंड प्रत्येक कंपनी देत असते. आता इथं प्रत्येक देत नाही, परंतु ज्या पण कंपनीला जास्त प्रॉफिट असतो, ज्या पण कंपन्या फायद्यामध्ये आहेत त्या आपल्याला डिव्हिडंड देत असतात. आणि हे जे डिव्हिडंडचं काम आहे हे कंपनीच्या मनावर आहे. कंपनीच्या मनात आला तरच देईल, कंपनीला जर इथं लॉस झाला तर डिव्हिडंड तुम्हाला मिळणार नाही.
जे पण इन्व्हेस्टर असतात किंवा ज्यांना पण इन्व्हेस्टमेंट करायची असते शेअर मार्केटमध्ये आणि एखादा शेअर घेऊन त्याला खूप वेळपर्यंत होल्ड करून ठेवायचं असते, अशा वेळेस ते काय करता, ती अशी कंपनी बघता की ते आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात तिथं डिव्हिडंड देईल. तर आता जास्तीत जास्त प्रमाणात जर एखादी कंपनी आपल्याला डिव्हिडंड देईल हे जर तुम्हाला शोधायचं असेल तर त्यासाठी आपण उपयोग करतो डिव्हिडंड यील्डचा. हे काय एक प्रकारचं अनुमान आहे, एक प्रकारचं पर्सेंटेज असते ज्यावरून आपण काय करू शकतो, कंपेअर करू शकतो. समजा एबीसी कंपनी आणि XYZ कंपनी आहे, तर या दोघा कंपनीपैकी कोणती कंपनी आपल्याला जास्त डिव्हिडंड देईल आणि कोणती कंपनी ही आपल्याला कमी डिव्हिडंड देईल याचं जर तुम्हाला कंपॅरिझन करणं असेल तर ते आपण डिव्हिडंड यील्डच्या मदतीनं करू शकतो. मनी कंट्रोलवरती तुम्ही बघू शकता, मनी कंट्रोलच्या ॲपवरती जिथं डिव्हिडंड आणि डिव्हिडंड यील्ड असते तो हाच कन्सेप्ट आहे. डिव्हिडंड यील्डमध्ये असं असते की 0.62%, म्हणजे याचा अर्थ काय असू शकतो की ही कंपनी चे चान्सेस आहे एवढे की ही कंपनी एवढं तुम्हाला डिव्हिडंड देऊ शकेल त्याला करत कधी प्रॉफिट झाला तर. तसेच दुसरी कंपनी असेल त्याच्यामध्ये असेल 0.50%, तर अशा वेळी ती कंपनी काय करत आहे, ही कंपनी जास्त आपल्याला इथं डिव्हिडंड द्यायला तयार आहे आणि ही कंपनी इथं काय करत आहे, कमी आपल्याला डिव्हिडंड द्यायला तयार आहे. तर डिव्हिडंड यील्डच्या मदतीने आपल्याला असं समजण्यास मदत होते ही कंपनी आपल्याला डिव्हिडंड जास्त देईल की ही कंपनी आपल्याला कमी डिव्हिडंड देईल. याचं जर आपल्याला कंपॅरिझन करणं असेल तर तिथं डिव्हिडंड यील्डचा आपण उपयोग करतो. नंतर आपण पुढे बघूया फेस व्हॅल्यू आणि बुक व्हॅल्यू. फेस व्हॅल्यूचा कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिस शिकण्याची इच्छा आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला फंडामेंटल ॲनालिसिस करणं हे शिकणंच आहे, तर तुम्हाला फेस व्हॅल्यूचं सुद्धा कन्सेप्ट इथं माहीत असणं आवश्यक आहे. फेस व्हॅल्यू जी आहे ना ती फिक्स असते, ही कधीच बदलत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या कंपनीचे शेअर 10वरून 11वरती जातात, 11वरून परत 9वरती येतात किंवा 12वरती जातात, तर ही कंपनीचे शेअर आहे ना, हे जी कंपनीचे शेअर प्राईस आहे ही वारंवार बदलत असते, पण फेस व्हॅल्यू ही फिक्स असते. आपण समजूया फेस व्हॅल्यू हे काय असते. फेस व्हॅल्यू म्हणजे अशी गोष्ट आहे की जेव्हा पण आता समजा एखादी कंपनी आहे, एखादी ABC नावाची ही कंपनी आहे, या कंपनीला आपला बिझनेस उद्योग वाढवणं आहे, त्यासाठी तिला 10 करोड रुपयाची गरज आहे. अशा XYZ कंपनी आहे, ABC नावाची ही कंपनी आहे, हिला आपला समजा उद्योग वाढवणं आहे, तिला 1 करोड रुपयाची इथं गरज आहे. तर अशा वेळी ती काय करते, ती ठरवते, ती पहिल्यांवेळेस ठरवत असते आपल्याला 1 करोड रुपयाची गरज आहे, तर आपल्याला किती शेअर मार्केटमध्ये काढायचे आहे जेणेकरून आपण सामान्य माणसांकडून पैसा घेऊ. तर अशा वेळी त्या कंपनीने जर ठरवलं की आपल्याला 10 लाख शेअर हे आपल्याला काढणं आहे आणि प्रत्येक शेअरची आपल्याला किंमत ही इथं 10 रुपये ठेवणं आहे, तर अशा वेळी 10 लाख शेअर जर त्या कंपनीने काढले आणि 10 रुपये ह्या शेअरची किंमत तिथं ठेवली, तर ही काय झालं, अशा वेळेस त्या कंपनीला 1 करोड रुपये इथं मिळून जातील. तर जेव्हा पण कंपनी पहिल्यांवेळेस असं करेल, जेव्हा पण कंपनी असा निर्णय घेईल की मला 1 करोड रुपयासाठी आपण काय करू की 10 लाख शेअर मार्केटमध्ये काढू आणि प्रत्येक शेअरची किंमत 10 रुपये अशी ठेवू, तर हे जी 10 रुपये आहे ना पहिली किंमत, त्यालाच इथं फेस व्हॅल्यू असं म्हटलं आहे. आणि जेव्हा पण ही कंपनी आपला IPO काढते आणि IPO काढल्यानंतर सामान्य माणसांकडून पैसा गोळा करते आणि त्यानंतर जेव्हा हे कंपनीचे शेअर हे सेकंडरी मार्केटमध्ये जात असतात आणि त्या ठिकाणी त्या कंपनी शेअरसोबत बाईंग आणि सेलिंग चालू होत असते, सोबतच त्या कंपनीच्या शेअरची किंमत ही वर खाली होत असते. अशा वेळी काय होईल की जी 10 रुपये पहिली किंमत आहे ना ती तर इथं फिक्सच राहील, परंतु मग आता एकदा सेकंडरी मार्केटमध्ये हे शेअर आल्यानंतर या शेअरची किंमत 10 रुपये सुद्धा होऊ शकते, 9 सुद्धा होऊ शकते, 8 सुद्धा होऊ शकते, 6 सुद्धा होऊ शकते, 15, 16, 18, 20 अशी काही सुद्धा होऊ शकते जेव्हा पण हे सेकंडरी मार्केटमध्ये येईल. परंतु इथं फेस व्हॅल्यूचा उपयोग काय आहे असं तुम्हाला वाटत असेल की फेस व्हॅल्यूचा इथं आपल्यासाठी उपयोग काय आहे ते आपण इथं समजून घेऊया. आधी समजा आपल्याला हे समजलं की त्याची फेस व्हॅल्यू सुरुवातीला 10 रुपये होती. तर अशा वेळी काय होते की समजा त्या कंपनीचा शेअर सध्या आता मार्केटमध्ये आपण बघतो की जो आहे 18 रुपयावरती चालू आहे. त्या शेअरची किंमत ही
18 रुपयावरती चालू आहे. तर अशा वेळी आपल्याला काय समजेल की सुरुवातीला जेव्हा या कंपनीने शेअर काढले होते त्यावेळी शेअर हे 10 रुपयांचे तिने विकले होते. पहिल्या शेअरची प्राईस ही 10 रुपये होती, परंतु तिची आता 18 रुपये किंमत आहे. तर मग अशा टायमाला आपल्याला समजेल की हा शेअर आपल्याला काय मिळत आहे, महागात मिळत आहे. यालाच आपण ओव्हरसोल्ड किंवा हे जे कन्सेप्ट आहे आपण शेवटी बघून घेऊया. शेवटी सुद्धा या फेस व्हॅल्यूचं तुम्हाला काम आहे, म्हणून फेस व्हॅल्यूवर तुम्ही एकदम बारीकीने तुम्ही लक्ष ठेवा. तर या ठिकाणी 18 रुपयाचा जर शेअर आहे ना, तर तुम्हाला असं वाटतं की हा आपल्याला महागात मिळत आहे. आणि जर या शेअरची किंमत ही 18 न होता जर या शेअरची किंमत तुम्हाला असं दिसलं की मार्केटमध्ये 8 रुपये चालू आहे सध्याच्या तुलनेत, तर तुम्हाला हे काय मिळत आहे, स्वस्त दरात मिळत आहे शेअर. सुरुवातीला 10 रुपयामध्ये कंपनीने शेअर काढले होते. पहिल्यांदा 10 रुपये किंमत शेअरची ठेवली होती, परंतु सध्या 8 रुपये चालू आहे. अशा वेळेस तुम्ही तो शेअर बाय करू शकता. कारण की जे पण चांगले चांगले इन्व्हेस्टर आहेत ते काय बघत असतात फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये, की आपल्याला हा शेअर सध्या मी तर विकत तर घेत आहे, पण हा शेअर आपल्याला स्वस्तात मिळत आहे की महागात मिळत आहे, हे जर आपल्याला कॅल्क्युलेशन करणं असेल तर तिथं फेस व्हॅल्यू ही उपयोगी ठरत असते. तर या ठिकाणी जर आपल्याला शेअर हा 8 रुपयात मिळत असेल तर हा आपला फायद्याचा सौदा आहे, आणि तोच जर आपल्याला 17 रुपयामध्ये मिळत असेल तर हा आपल्या तोट्याचा सौदा असू शकतो. तर हे फेस व्हॅल्यूचं काम आहे. फेस व्हॅल्यू ही कधीच बदलत नाही. आता पहिल्यांवेळेस जेव्हा कंपनी ठरवते की आपल्याला एवढ्या शेअर एवढ्या पॅच काढायचे आहे मार्केटमध्ये, तर ही फिक्स असते, ही कधीच बदलत नाही. आणि याचवरून तुम्ही काय करू शकता, त्या कंपनीमध्ये जेव्हा पण आपल्याला शेअर घ्यायचा आहे तेव्हा आपल्याला असं समजते की आपण हे शेअर जास्त किमतीवरती विकत घेतलेले आहे की आपल्याला कमी किमतीवरती आपण इथं विकत घेतलेलं आहे, म्हणजे आपला सौदा फायद्याचा झाला आहे की तोट्याचा सौदा इथं झालेला आहे, हे फेस व्हॅल्यू आपल्याला सांगत असते. तुम्ही NSE इंडियावरती www.nsc-india जे की NSE स्टॉक एक्सचेंज जी ऑफिशियल साईट आहे त्या साईटवरती जाऊन तुम्ही एखादा शेअर सर्च करून सर्च बॉक्समध्ये तिथं तुम्हाला त्या शेअरची फेस व्हॅल्यू दिसून जाईल. ही 1 रुपया असू शकते, 10 रुपये असू शकते, ही काही पण असू शकते. प्रत्येक शेअरची ही वेगवेगळी असते. तर तुम्ही तिथं जाऊन त्या शेअरची फेस व्हॅल्यू बघू शकता. नंतर आहे बुक व्हॅल्यू. बुक व्हॅल्यूचा कन्सेप्ट आपण शिकून घेऊया. बुक व्हॅल्यू काय आहे. याआधी तुम्हाला मी उदाहरण सांगितलं होतं की एक व्यक्ती होता, त्याचा महिन्याचा खर्च 30,000 रुपये त्याला पगार 30,000 रुपये होता. त्याचे सर्व खर्च वगैरे करून तो महिन्यामध्ये जर समजा 40,000 रुपये त्याला खर्च येत असेल, तर या ठिकाणी त्याचा काय झाला, 10,000 रुपये त्यांनी व्याज काढलं होतं. तर हे झाला व्याजचा कन्सेप्ट. आणि नंतर जर आपण बघितलं होतं की हेच जर खर्च त्याचा 25,000 रुपयामध्ये झाला, तर या ठिकाणी काय झालं असतं की त्याला 5,000 रुपयाचा जो आहे ना प्रॉफिट उरला असता. तर बुक व्हॅल्यूचा कन्सेप्ट असा आहे की, तर हे आपण व्यावहारिक उदाहरण बघितलं होतं. तर बुक व्हॅल्यूचा कन्सेप्ट असा आहे की जर शेअर मार्केटमध्ये एखादी जर कंपनी आहे, काही कारणास्तव तिला जर बंद करण्याची वेळ आली, तर त्या कंपनीचे जे पण सर्व असेट्स आहे हे विकून आणि जे कंपनीची लायबिलिटीज आहे या सर्वांची भरपाई करून कंपनीकडे जो पैसा उरतो तो झाला त्या कंपनीचं बुक व्हॅल्यू. ती झाली त्या कंपनीची बुक व्हॅल्यू. जसं की आपण बघितलं होतं त्या उदाहरणामध्ये, त्या व्यक्तीकडे सर्व खर्च करून 5,000 रुपये हे महिन्याला उरता, तर त्या व्यक्तीची काय झाली, बुक व्हॅल्यू झाली ती. ठीक आहे ना. हेच जर त्याला 10,000 रुपयाचं जे त्यानं हे काढलं होतं लोन, ही झाली त्याची निगेटिव्ह बुक व्हॅल्यू. 10,000 रुपये ही झाली त्यावेळेस त्या ठिकाणी त्या व्यक्तीची काय झाली असती, निगेटिव्ह बुक व्हॅल्यू. परंतु याला जर 5,000 रुपये त्याला महिन्याची शेवटी उरली, तर ही झाली पॉझिटिव्ह बुक व्हॅल्यू. तर बुक व्हॅल्यू तुम्हाला एखाद्या शेअरची मनी कंट्रोल ॲपवरती तुम्ही तिथं बघू शकता की, समजा आता तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर हा 80 रुपयाला विकत घेतलेला आहे, 80 रुपयाला तुम्ही बाय केलेला आहे आणि याला होल्ड करून ठेवलेला आहे. यदा कदाचित ती कंपनी उद्या बंद करण्याची वेळ आली, आणि ती कंपनीला बंद करण्याची वेळ आली. बंद करण्याची वेळ काय असू शकते, कंपनीवरती प्रेशर वाढलं किंवा कंपनीने जास्तच लोन घेतलेलं आहे, तर अशा वेळी किंवा कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर अशा वेळी त्या कंपनीला जर बंद करण्याची वेळ आली, तर ती काय कंपनी करते, बंद करायची आहे ना. मग बंद करायची आहे तर कंपनीमधलं सर्व सामान आपल्याला विकणं पडेल, बंदच करायची आहे ना.
शेवटचा. आणि बंद करून आपल्याला दुसरं काही चालू करणं असेल तर आपण काय करतो, ते सर्व सामान विकून टाकतो. त्यानंतर ज्यांचे पण उधार राहिलेले आहेत ते सर्व उधारांचा आपण काय करतो, जी नॉर्मल स्टेज होती आपली त्या स्टेजवर आपण येऊन जातो. तर अशा वेळी ते का कंपनी करते, जे आपण कंपनीचे असेट असतील ते विकून टाकते. नंतर जी लियाबिलिटी असते त्याची भरपाई करते आणि त्यानंतर जो पैसा उरतो तो कंपनीत झाला प्रॉफिट आणि लॉस. तर अशा वेळी जर आपण 80 रुपयाचा शेअर घेतला होता आणि सर्व कंपनीची जी मालमत्ता आहे ती विकून आणि सर्व लियाबिलिटी विकून आपल्याला मनी कंट्रोल ॲपवरती एक बुक व्हॅल्यू दिसत असते की ती समजा इथं मानून चालू 55 रुपये. म्हणजे जास्तीत जास्त काही पण झालं, सर्व या कंपनीने जे आपले असेट्स विकले, लियाबिलिटी विकले, हे सर्व विकल्यानंतर जे पैसे आपल्याला इथं मिळतील ते असतील 55 रुपये. परत एकदा सांगू का, की एखाद्या कंपनीवरती वेळ आली ती कंपनी बंद करण्याची, तर अशा वेळेस काय होईल, ती कंपनी आपले सर्व संपत्ती जी असेट्स आहे ती विकून टाकेल आणि जी लियाबिलिटीज आहे याची सुद्धा भरपाई करून टाकेल. आणि अशा वेळी त्या कंपनीवर कंपनीकडे जो पैसा उरतो तो त्या कंपनीच्या त्या पैशाला आपण बुक व्हॅल्यू म्हणतो. आणि जर तुम्ही त्या कंपनीमध्ये शेअर होल्डर असाल आणि तुम्ही त्या कंपनीचा एक शेअर 80 रुपयावरती घेतलेला असेल आणि हे सर्व झाल्यानंतर किंवा त्या कंपनी बंद झाल्यानंतर आपल्याला 80 रुपयाच्या जागी जो पैसा मिळेल ते असेल त्या कंपनीची बुक व्हॅल्यू. समजा 80 रुपयावरती शेअर घेतलेला आहे, कंपनी बंद पडली तर आपल्याला तिथं 55 रुपये मिळून जातील. आपल्याला इथं 0 रुपये म्हणजे मॅक्झिमम लॉस हा आपला एवढाच आहे. 80ला घेतला, 55ला तिथं मिळून जाईल. यामध्ये सुद्धा जे प्रिफर शेअर असतात वगैरे हे आपण नंतर बघून घेऊया. त्याच्यामध्ये काय असते की जर बंद करण्याची एखाद्या कंपनीला समजा बंद करण्याची वेळ आलीच तर सुरुवातीला ते पैसे देत असते. जे पण कंपनीचे बॉन्ड्स असतात किंवा डिबेंचर होल्डर असतात, सुरुवातीला ते त्यांना पैसे देत असते. नंतर जे प्रिफरन्स शेअर असतात ते प्रिफरन्स शेअर होल्डरकडे ते पैसे देत असते. नंतर आपल्यासारखे जे इक्विटी शेअर होल्डर असतात त्यांना ती नंतर पैसे देत असते, जर उरले तर. समजा जे बॉन्ड्स वगैरे डिबेंचर वगैरे त्यांनी घेतलेले आहे तर त्यांनाच देता जरा कंपनीचे जे प्रॉफिट आहे तो संपला, तर अशा वेळी प्रिफरन्स शेअर जे होल्डर असतात त्यांना पैसे मिळतील नाही आणि आपल्याला सुद्धा पैसे मिळतील नाही. हा थोडा डिटेलचा कन्सेप्ट आहे, तुम्हाला एकदा कदाचित समजणार सुद्धा नाही, तर याकडे सध्या लक्ष देऊ नका, नंतर तुम्हाला समजूनच जाईल. तर आपण फेस व्हॅल्यू आणि बुक व्हॅल्यू इथं बघितली आहे. नंतर पुढे आहे लिस्टेड स्टॉक, कोलॅटरल, लिक्विडिटी, ॲव्हरेजिंग, सेक्टर. तर काय आहे लिस्टेड स्टॉक? जेव्हा पण एखादी कंपनी आपले कंपनीचे शेअर एखाद्या स्टॉक एक्सचेंजवरती लिस्टेड करतो तर अशा वेळी त्या कंपनीला आपण म्हणतो लिस्टेड स्टॉक आहे बा. जसं की एखादी कंपनी असेल ABC, याने जर BSE वरती ती कंपनी लिस्टेड केली असेल, तो काय झाला, त्या कंपनीचे जे पण शेअर असतील ते झाले लिस्टेड शेअर. तसेच त्या कंपनीने जर NSE वरती लिस्टेड केली असेल आपली कंपनी एखाद्या कंपनीने, तर ती काय झाली लिस्टेड कंपनी, त्यालाच म्हणतात लिस्टेड स्टॉक. कोलॅटरल काय असतो? कोलॅटरल म्हणजे काय असते की एकदम सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं, कोलॅटरल म्हणजे जेव्हा पण आपण एखादी गोष्ट उधार ठेवलेली असते. इन्व्हेस्टिंगच्या भाषेमध्ये कोलॅटरलचा असा अर्थ होतो की एखादी गोष्ट जर आपण कुठं ना कुठं उधार ठेवलेली आहे तर ती झाली कोलॅटरल. जर आपण समजा आपल्या घरातलं एखादं सामान किंवा आपल्या घरातला असं म्हणू शकतो की समजा एखादा टेबल आहे, तो टेबल कुठं ना कुठं आपण उधार ठेवलेला आहे. तर अशा उधार ठेवलेल्या वस्तूला आपण काय म्हणू शकतो, कोलॅटरल म्हणू शकतो. समजा हा टेबल आहे, आपण काय केलेला आहे, हा दुसऱ्याला दिला आहे 2-3 दिवसासाठी, तर 2-3 दिवसासाठी हा टेबल काय झाला आपल्यासाठी कोलॅटरल झाला, कारण की आपण त्यांना दिलेला आहे. त्यांनी काय घेतला, तो उधार घेतलेला आहे आपल्याकडून, समजलं ना. तर ती असते इन्व्हेस्टिंगच्या भाषेमध्ये कोलॅटरल. लिक्विडिटी काय आहे? लिक्विडिटीचा कन्सेप्ट तो आहे, आपण याआधीही बरेच वेळा समजून घेतलेला आहे, परत सांगतो. हे बघा, शेअर मार्केट आहे, शेअर मार्केटमध्ये शेअर जे आहे ना, शेअरच्या किमती प्रत्येक सेकंदाला बदलत असतात, यात काही शंका नाही.
परंतु काय असतं माहिती आहे का, प्रत्येक शेअरमध्ये बायर पण असतात, प्रत्येक शेअरमध्ये सेलर पण मुबलक प्रमाणात असतात. तर यावेळी काय असतं की बायर आणि सेलरमुळे काय होतं की शेअरमध्ये व्होलॅटिलिटी ही आहे ना, ही जास्त असते. म्हणजे ते शेअर हे बघा, तुम्ही कधी वर जाईन कधी खाली येईन, कधी वर जाईन कधी खाली, हे क्राफवरून तुम्हाला इथं समजून असेल. यालाच काय म्हणता, त्याला लिक्विड शेअर असं म्हणता. हे बघा, तुम्हाला जर ट्रेडिंग करायची आहे तर त्यावेळी मी बरेच वेळा असं सांगतो की लिक्विड शेअरमध्ये ट्रेडिंग करा. लिक्विड शेअरमध्ये ट्रेडिंग करा याचा अर्थ काय असतो की त्याप्रमाणे मुबलक प्रमाणात पुष्कळशा प्रमाणात बायर असतात आणि पुष्कळच्या प्रमाणात तिथं सेलरसुद्धा असतात. तर पुष्कळ प्रमाणात जर बायर आहे आणि पुष्कळ प्रमाणात सेलर आहे, अशा वेळी काय होतं की तो अचानक वाढत नाही शेअर, किंवा अचानक जास्त प्रमाणात घसरत नाही. हे अचानक वाढणं आणि अचानक घडणं डिमांड सप्लाय लॉमुळे होत असते. डिमांड सप्लाय लॉ जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे, तिथून जाऊन तुम्ही बघू शकता. काय आहे तर शेअरच्या किमती हा का बदलत असतात हे तुम्हाला तिथून जाऊन समजूनच जाईल. परंतु काय असतं, अचानक एखादा स्टॉक जास्त वाढत नाही किंवा अचानक एखादा स्टॉक जास्त कमी होत नाही, तर याचा फायदा आपल्याला ट्रेडिंगमध्ये होत असतो. जर आपल्याला ट्रेडिंग करायची आहे तर लिक्विड शेअर जर आपण तिथं निवडलेला असेल, तर अशा वेळी काय असतं, जे होणारं नुकसान आहे ते टळतं अशा शेअरमध्ये. कारण की इथं मुबलक प्रमाणात पुष्कळशा प्रमाणात बायरसुद्धा आहे, पुष्कळच्या प्रमाणात सेलरसुद्धा आहे. तर लिक्विड शेअर कुठं बघाल आपल्याला, कुठं दिसतील तर मनी कंट्रोलवरती मार्केट मोरच्या सेक्शनमध्ये ॲक्टिव्ह बाय व्हॉल्यूम असा ऑप्शन असतो. तो ॲक्टिव्ह बाय व्हॉल्यूममधले असलेले सर्व काही शेअर हे लिक्विड शेअर आहे. कारण की त्याच्यामध्ये पुष्कळशा प्रमाणात बायरसुद्धा असतात, पुष्कळच्या प्रमाणात सेलरसुद्धा असतात. तर हे झाले लिक्विड शेअर. आता समजा आपण बघू, डिमांड सप्लायमध्ये आपण बघितलं होतं की एखाद्या शेअरमध्ये बायरची संख्या जास्त वाढली, सेलरची संख्या ही कमी झाली, तर अशा वेळी काय होईल, त्या शेअरच्या किमतीसुद्धा वाढतील, त्या शेअरच्या किमतीसुद्धा वाढायला सुरुवात होईल. आणि ज्यावेळी सेलरची संख्या ही वाढत असते आणि बायरची संख्या हे त्या शेअरमध्ये कमी होते. तर सेलरची समजा इथं मागू 1,00,000 आहे, 1,00,000 सेलर आहे, पण बायर आहे फक्त 5,000. तर अशा वेळी काय होत असते, त्या शेअरच्या किमती ह्या घसरत असतात. हा डिमांड आणि सप्लायचा लॉ आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन बघू शकता. नंतर आहे ॲव्हरेजिंग. हे बघा, बरेच वेळा काय होतं की आपल्याला नुकसान होत असतं शेअर मार्केटमध्ये. एखादा शेअर घेतलेला आहे आपण, त्यामध्ये जर आपल्याला नुकसान होत असलं, समजा 10 रुपयावरती एखादा शेअर घेतलेला आहे, तो नंतर आला 9 रुपयावरती. इथं आपल्याला 1 रुपयाचं नुकसान झालं. नंतर तो आला 8 रुपयावरती. इथं आपल्याला 2 रुपयाचं नुकसान आलं. काही लोक काय करता, आपला दिमाग लावता की आपण जर याला समजा 10 रुपयावरती घेतला वा, पहिल्या वेळेस आपण याला 10 रुपयावर घेऊ. तो जर समजा 9 रुपयावरती आला तर याला आपण काय करून घेऊ, परत घेऊन घेऊ 9 रुपयावरती. परत याला आपण 9 रुपयावरती घेऊन घेऊ. नंतर त्याची किंमत जर 8 रुपयावरती आली, तर ते काय करतात, परत त्याला 8 रुपयावरती घेऊन टाकता. तर हे काय केलं त्याने, 3 वेळा असं केलं. तर 10 + 9 + 8 इक्वल टू किती होता, 27 रुपये. तर त्याने 27 रुपये याचे टोटल शेअर घेतलेला आहे. परंतु त्याने काय केलेलं आहे, 3 वेळेस घेतलेला आहे. पहिली सुरुवातीला 10 वरती घेतला, नंतर 9 वरती घेतला, नंतर 8 वरती घेतला. तर याची जी आहे ना, याचा तो ॲव्हरेज काढत असतो. ही जी किंमत आहे ना, ही ॲव्हरेज करण्यासाठी तो काय करतो, 10 + 9 + 8 डिवायडेड बाय 3. म्हणजे असं जर केलं आपण, तर याची जी ॲव्हरेज किंमत आहे ना, ती 9 रुपये इथे आपल्याला किंमत मिळून जाते. तो म्हणजे सुरुवातीला त्याने 10 वरती घेतला, 9 वरती घेतला, नंतर मग त्याने 8 वरती घेतला. तर अशा वेळी जी ॲव्हरेज किंमत निघाली ना त्या शेअरची, म्हणजे टोटल तर त्याने 27 रुपये खर्च केलेच, परंतु त्याला ॲव्हरेज किंमत जी मिळाली नाही तर ती 9 रुपयावर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्याने 10 वरतीसुद्धा घेतला, 9 वरतीसुद्धा घेतला आणि 8 वरतीसुद्धा घेतला. एकंदरीत त्याचा इथं काय झाला, त्यानं ॲव्हरेज काढलेला आहे. म्हणजे जर आपल्याला असं बघायचं असेल की तो शेअर किती रुपयावरती घेतलेला आहे असं डायरेक्ट विचारलं, तर तो सांगेल की मी याला 9 रुपयावरती हे 3 शेअर घेतलेला आहे. म्हणजे 9 रुपये इथं काय झालं, ॲव्हरेज किंमत झाली. तर ट्रेडिंग करणारे बरेच असे लोक असतात किंवा होल्डिंगमध्ये ज्यांचे शेअर असतात, ते काय करत असतात, जे ॲव्हरेजिंगचा कन्सेप्ट इथं वापरता. पण परंतु काय होते, बरेच वेळा जर शेअर मार्केट आपल्या विरुद्ध चाललं, समजा सुरुवातीला 10 वर होता, 9 वरती आला, 8 वरती आला, तो कधी अचानक त्यामध्ये बाहेर वाढले आणि तो समजा कधी 15 रुपयावरती गेला, तर अशा वेळेस काय होईल, सुरुवातीला त्याने 10 रुपयाचा घेतला, नंतर त्याने 9 रुपयाचा घेतला, नंतर त्याने 8 रुपयाचा घेतला, अचानक किंमत वाढली, तो त्याने 15 रुपयाचा घेतला. तर अशा वेळी काय होईल, असं त्याने 4 वेळेस केलं ना. टोटल किंमत झाली इथं. तर अशा वेळी काय होईल, जेव्हा तो याला
ॲव्हरेज करत असतो. याला ॲव्हरेज करण्यासाठी काय असते, ॲव्हरेजिंगचा फॉर्म्युला काय आहे, जेवढ्या वेळेस तुम्ही बाय करता, म्हणजे ॲव्हरेजिंगचा फॉर्म्युला आपल्याला समजतो की समजा x1 अधिक x2 अधिक डॉट 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 xn डिवायडेड बाय n, म्हणजे जेवढे पण वेळा तुम्ही हे घेसाल, म्हणजे तुम्ही समजा 2 वेळा घेतला, हां, तर म्हणजे काय 1 अधिक 2 डिवायडेड बाय 2, आता याची झाली ही ॲव्हरेज किंमत. असा हा ॲव्हरेजिंगचा फॉर्म्युला असतो. तसंच कधी याने असं 4 वेळा घेतली असेल किंवा 10 वेळा एकदा 10ला घेतला, नंतर 9ला घेतला, नंतर 8ला घेतला, नंतर 15ला घेतला, तर असं त्याने 4 वेळेस केलं, म्हणून त्याला त्याचा ॲव्हरेज काढण्यासाठी आपण याला 4 भागत असतो. तर अशा वेळी याचा ॲव्हरेज जो निघते ना, तो निघते 10.5 रुपये. 10.5 रुपये. सुरुवातीला तर त्याचा ॲव्हरेज निघाला होता 9 रुपये, परंतु आता त्याचा ॲव्हरेज निघत आहे 10.5 रुपये. म्हणजे अशा वेळी काय झालं, अशा वेळी त्याला जास्त पैसे इथं द्यावे लागतात. सुरुवातीला 9 रुपयावरती घेतल्यावर तर काही हरकत नाही, परंतु आता मार्केटमध्ये अचानक बाहेर वाढल्यामुळे त्याला ते शेअर त्याला आपण डायरेक्टली म्हटलं काय रे बा कितीला घेतले 4 शेअर, तो म्हणेन 10.5 रुपयाला. तर हा ॲव्हरेजिंगचा कन्सेप्ट आहे. शक्यतो जर तुम्ही बिगिनर असाल आणि शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर ॲव्हरेजिंगचा कन्सेप्ट वापरू नका. कारण की काय आहे, एखाद्या चांगल्या शेअरमध्ये तुम्ही जर गुंतवणूक केलेली आहे तर काही हरकत नाही. तुम्ही जर समजा एखादा चांगला शेअर आहे आणि त्याची जी वाढ आहे ना, ती वाढसुद्धा चांगली आहे. आपण बघितलं त्याचा लॉंग ग्राफ, तर आपल्याला तिथं दिसून येतं की बा हा इथं चालता काही वर्षांनी असं वाढत आहे. अशामध्ये तुम्ही जर होल्डिंग करत आहात किंवा असे शेअर तुम्ही घेत आहात, तिथे काही हरकत नाही, तिथे ॲव्हरेजिंग करू शकता तुम्ही. परंतु त्या शेअरचा समजा ग्राफ जर हा इथं आहे असा वाढत आहे, नंतर मग काही कालावधीसाठी काही वर्षासाठी जर परत खाली 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 येत आहे, तर अशा शेअरमध्ये ॲव्हरेजिंग तुम्ही करू नका. अशा शेअरमध्ये तुम्ही ॲव्हरेजिंग करसाल तर तुम्ही तोट्यातच जासाल, कारण की शेअरची किंमत वारंवार घसरत आहे. वारंवार घसरत आहे. तुम्ही त्या शेअरमध्ये गुंतवणूक करून ठेवसाल, शेअरची किंमत आपण कधी पण शेअर घेतो तर आपलं मकसद काय असते त्याचं, की आपल्याला काय करायचं आहे, कमी किमतीवर घ्यायचं आहे आणि जास्त किंमत वाढली आहे तर तेव्हा त्याला विकून टाकायचं आहे. परंतु अशा जर शेअरमध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल की एकदा मी इथं घेतो बा, मग नंतर इथं आल्यावर परत इथं घेतो, मग इथं आल्यावर परत इथंच घेतो, इथं आल्यावर परत इथं घेतो, अशा वेळी काय करतात आपण, शेअरची जी आपली जी क्वांटिटी आहे ती तर क्वांटिटी आपण इथं वाढवतच आहोत, परंतु प्रॉफिट म्हटला तर प्रॉफिट आपला इथं काहीच नाही, हे आपल्याला इथं समजते. कारण की हे शेअरची जी किंमत आहे ती वाढूनच नाही राहिली, नाही इथं वाढून नाही राहिली, म्हणजे इथं प्रॉफिट काय, आता इथं आपल्याला जास्त प्रॉफिट होईल, इथं त्यापेक्षा कमी प्रॉफिट होईल, इथं त्यापेक्षा कमी प्रॉफिट होईल, म्हणजे इथं आपला जास्त लॉस होईल, इथं त्याच्यापेक्षा कमी लॉस होईल, इथं त्यापेक्षा कमी लॉस होईल आणि इथं त्यापेक्षा कमी लॉस होईल. या सर्वांचा ॲव्हरेज काढून जो मधातला पॉईंट असेल त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की आपला एवढ्या याच्यामध्ये लॉस आहे. हा झाला ॲव्हरेजिंगचा कन्सेप्ट. त्यानंतर काय आहे, त्यानंतर आहे सेक्टर. तर सेक्टरसाठी सांगायचं झालं तर मी तुम्हाला काही नावं सांगतो इथं, जसं की झाला नोकिया, सॅमसंग, रिअलमी, त्यानंतर जो आहे MI, शॉमी. तर हे सर्व नावं तुम्ही तुमच्या कानावर पडले असतीलच. तर ही सर्व नावं कशाची आहे, ही सर्व नावं आहे मोबाईल कंपनीची. मोबाईल कंपनीची सर्व नावं आहे. तर हे काय झाले, आपण काय केलं, मोबाईल काय हे एक गोष्ट आहे, परंतु जे आहे रिअलमी, ओप्पो, नोकिया, हे सर्व वेगवेगळे काय आहे ब्रँड आहे, वेगवेगळ्या काय आहे कंपन्या आहे. तर अशा वेळी काय मला हे सांगायचं आहे की जरी कंपन्या ह्या वेगवेगळ्या असल्या, परंतु त्या जोडलेल्या आहे मोबाईलशी, कारण की ते मोबाईल बनवतात. तर ह्या ज्या कंपन्या आहे ना, ह्या काय म्हणू, ह्या मोबाईल सेक्टरमध्ये येतात असं मी इथं म्हणतो. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं, मोबाईल सेक्टरमधल्या जर आपल्याला कंपन्या बघायच्या असतील तर आपण बघू, तिथं रिअलमी आहे, तिथं ओप्पो आहे, तिथं नोकिया आहे, तिथं सॅमसंग आहे, तिथं सोनी आहे, वगैरे वगैरे. तर अशाच प्रकारे शेअर मार्केटमध्ये काय असते की समजा ICICI बँक आहे, SBI आहे,
किंवा सेंट्रल बँक आहे किंवा महाराष्ट्र बँक आहे किंवा कोटक बँक आहे, या सर्व कंपन्या काय आहे, या सर्व कंपन्या येत असतात बँकिंग सेक्टरमध्ये. कारण की या सर्व काय आहे बँक आहे, म्हणून या सर्व काय असतात बँकिंग सेक्टरमध्ये येत असतात. तर बँकचा हा एक सेक्टर झाला. असंच जर आपण बघितलं तर ज्या वेगवेगळ्या गाड्या आपण वापरतो, जसं की आपण हिरो होंडाची बाईक वापरतो किंवा मारुती सुझुकीची गाडी आपण वापरतो. तर समजा आपण वेगवेगळ्या ज्या गाड्या वापरतो, वेगवेगळ्या कंपनीच्या टाटा मोटर आपण वापरतो. तर ह्या सर्व वेगवेगळ्या काय आहे माहीत आहे का, ह्या जे आहे ना, ह्या ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये येत असतात. गाड्यांचं सेक्टर हे ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये येत असते. तर महिंद्रा अँड महिंद्रा आहे, टाटा कंपनीच्या आपल्याला वेगवेगळे ट्रक वगैरे गाड्या वगैरे दिसतात. तसंच आयशर मोटरच्या ज्या वेगवेगळ्या बुलेट वगैरे आहे, हे सर्व गाड्या दिसतात आपल्याला इथं. तर हे काय आहे, आयशरचे ट्रकसुद्धा असतात. तर हे काय आहे, हे वेगवेगळे सेक्टर्स आहे. सर्व गाड्यांचे सेक्टरमधून एक सेक्टर तयार होत असतो, त्याला ॲटोमोबाईल सेक्टर असं म्हणतात. सर्व बँकेमधून एक सेक्टर असं तयार होत असतो, त्याला बँकिंग सेक्टर असं म्हणतात. सर्व प्रकारचे त्या आपण तेलच्या कंपन्या वगैरे वगैरे ते सर्व मिळून इथं काय होत असतं, एक ऑइलचं सेक्टर तयार होत असतं, ते झालं ऑइलचं सेक्टर. अशा प्रकारे हे वेगवेगळे सेक्टर मार्केटमध्ये तुम्हाला तिथं दिसू शकता. तसंच जर आपण समजा बघितलं एअरटेल, आयडिया, वोडाफोन, हे काय कम्युनिकेशनचं सेक्टर आहे. तर आपण तिथं त्याला कम्युनिकेशनचं सेक्टरसुद्धा म्हणू शकतो. तर हे झालं सर्व लिस्टेड स्टॉक, कोलॅटरल, लिक्विडिटी, ॲव्हरेजिंग आणि स्टॉक, हे सर्व कन्सेप्ट तुम्हाला इथे समजले असतील. नंतर पुढे बघूया की आहे ॲन्युअल रिपोर्ट, ऑडिटर, प्रमोटर आणि डायव्हर्सिफिकेशन. ॲन्युअल रिपोर्ट काय असतं, तुम्ही जर एखाद्या कंपनीचे शेअर घेतलेले आहे, तुम्ही त्या एखाद्या कंपनीचे शेअर होल्डर आहात, तर अशा वेळी काय असतं, ती कंपनी तुमच्या ईमेलवरती काय असते, एक रिपोर्ट पाठवत असते. त्या रिपोर्टमध्ये ती कंपनीचं असं म्हणणं आहे की या एका वर्षामध्ये आम्ही कंपनीमध्ये असं काम केलं आहे आणि पुढील भविष्यात आम्ही असं काम करणार आहे, हे सर्व तिथं सांगितलेलं असते. म्हणजे हा एक प्रकारचा रिपोर्ट असतो. त्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं असते की या वर्षामध्ये आम्ही असं काम केलं बा. नंतर भविष्यात आमची अशी करण्याची प्लॅनिंग आहे, हे सर्व ज्या रिपोर्टमध्ये सांगितलेलं असते त्याला ॲन्युअल रिपोर्ट म्हणतात. ॲन्युअल म्हणजे एका वर्षासाठी, म्हणजे एका वर्षाच्या पूर्ण रिपोर्टमध्ये एका वर्षाच्या मध्ये त्या कंपनीने काय काय केलेलं आहे आणि ते भविष्यात काय काय करणार आहे, हे सर्व माहिती तुम्हाला ॲन्युअल रिपोर्टमध्ये मिळून जाईल. नंतर ऑडिटरचं काय काम असते, ऑडिटरचं काम असं असते की जे फायनान्शियल स्टेटमेंट आहे कंपनीचं, ज्या पण कंपनीचं जे फायनान्शियल स्टेटमेंट आहे ते वैध आहे की अवैध, म्हणजे त्यामध्ये ते बरोबर आहे की ते चुकीचं आहे, याचं जो चेक करत असतो त्याला ऑडिटर असं म्हणतात. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुम्ही समजा एखादा उद्योग करता, त्या उद्योगमध्ये तुमचं एक स्टेटमेंट असते की बा या वेळेस मला असा प्रॉफिट झाला होता, यावेळेस मला असा लॉस झाला होता, किंवा असं माझं फायनान्शियल स्टेटमेंट आहे, माझा जो वार्षिक उत्पन्न आहे हे माझं असं आहे. आता ही सर्व माहिती बरोबर आहे की चुकीची आहे, हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर त्यासाठी ऑडिटरचा उपयोग तुम्ही तिथं करू शकता. नंतर आहे प्रमोटर. प्रमोटर काय असतो की आता बघा, तुम्हाला एखादी कंपनी, तुमच्या मित्राची एखादी कंपनी आहे, XYZ म्हणून आपण इथं कंपनी घेऊ, तुमच्या मित्राची आहे, त्याला पैसे हवे आहेत. आपला उद्योग जो कंपनी आहे ती मोठी करण्यासाठी, आपला उद्योग वाढवण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे. समजा तिथं 10 लाखाची आवश्यकता त्याला आहे. तर 10 लाखापैकी तो आपल्याकडे येतो, तो आपल्याला विचारतो तुमच्याकडे एवढे पैसे आहे का. आपण म्हणतो हो माझ्याकडे आहे, पण 10 लाख नाही आहे माझ्याकडे, फक्त 3च लाख आहे. 3 लाख चालतील का, तो म्हणतो हो चालतील. आता 3 लाखामध्ये काय केलं त्याने, आपल्याला कंपनीमध्ये एक स्पेसिफिक पार्टनरशिप दिलेली आहे. म्हणजे आपल्याला हक्क आहे त्या कंपनीमध्ये, आपण त्या कंपनीमध्ये कोणताही निर्णय घेऊ शकतो, असा त्याने आपल्याला हक्क दिला. का दिला, कारण की आपण त्याला 3 लाख रुपये दिले. नंतरचे जे उरलेले 7 लाख रुपये आहे, तो काय करतो की जो पण कंपनी आहे त्याला स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड करतो आणि आपल्या कंपनीचे वेगवेगळे हिस्से पाडून जे 7 लाखाचे जे आहे ना, 7 लाख जसे होतील, जसे की आपण म्हणू शकतो की
70,000 गुणिला 10 म्हणजे 70,000 त्याने शेअर काढले आणि प्रत्येक शेअरची किंमत ही 10 रुपये अशी ठेवली. तर असे 70,000 त्या कंपनीचे त्याने हिस्से पाडले आणि प्रत्येक सामान्य माणसांकडून पैसे 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 त्याने जमा केले आणि त्याला 7 लाख रुपयाची इथं भांडवल त्याने उभी केली. तर आपण सुरुवातीला त्याला 3 लाख रुपये दिले होते, नंतर हे 7 लाख रुपये त्याला शेअरमधून मिळाले. तर अशा वेळी काय होतं की माझ्याकडे 3 लाख रुपयाचा असा हिस्सा आहे. माझ्याकडे काय आहे, मी 3 लाख रुपये दिले म्हणून 3 लाख रुपयाचा माझ्याकडे त्या कंपनीचा 3 लाख रुपयाचा हिस्सा आहे. तसेच जो जो आपला मित्र आहे त्याच्याकडे सुद्धा काही हिस्सा असेल त्या कंपनीचा. तर हे जे हिस्से आहे ना मोठे मोठे त्या कंपनीमध्ये, हेच असतात प्रमोटरचे. तुम्ही मनी कंट्रोलच्या ॲपमध्ये शेवटच्या पॉईंटवरती प्रमोटर वगैरे त्या कंपनीमध्ये प्रमोटर्स होल्डिंग वगैरे असते, तिच्यामध्ये तुम्ही बघू शकता की प्रमोटर्समुळे शेअर होल्डिंगचा तो सेक्शन असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल की प्रमोटरकडे किती पर्सेंट आहे कंपनीचे शेअर, इन्शुरन्स कंपनीकडे किती आहे, तसेच जे फॉरेन इन्व्हेस्टर असतात त्यांच्याकडे किती शेअर्स आहे, तसेच आपल्यासारखे जे नॉर्मल पीपल असतात ज्याला की अदर म्हटलेलं आहे, तर या अदर्स लोकांकडे किती कंपनीचे शेअर आहे. तर हे सर्व तिथं पर्सेंटेजमध्ये दिलेलं असते. काही काही कंपन्यांकडे काय असतं की 50% हे कंपनीचे शेअर जे असतात हे प्रमोटरकडेच असतात. काही काही कंपनीचं काय असतं की 30% जे शेअर आहे ते प्रमोटरकडे असतात. बाकीचे इन्शुरन्स कंपनी घेते काही शेअर, किंवा काही म्युच्युअल फंड घेते, किंवा काही आपल्यासारखे लोक घेतात. तर हे आहे प्रमोटरचं काम. तर प्रमोटर तुम्हाला इथं समजलं असेल की प्रमोटरकडे हक्क असतो की एखाद्या कंपनीमध्ये समजा कोणता निर्णय घ्यायचा आहे आपल्याला, समजा बोर्ड डायरेक्टर ठेवायचा आहे किंवा काही ठेवायचं आहे, तर प्रमोटर तिथं निर्णय घेऊ शकतो. किंवा प्रमोटरच ठरवत असतो की जे पण शेअर होल्डर्स आहेत त्यांना डिव्हिडंड द्यायचं आहे की नाही यावर्षी. हे सर्व काम काय आहे प्रमोटरचं आहे. ठीक आहे. नंतर आहे डायव्हर्सिफिकेशनचा कन्सेप्ट असा आहे की काय असतं माहीत आहे का की तुम्हाला जर गुंतवणूक करायची आहे, तुम्ही असं म्हणता की मला एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची आहे, परंतु मला रिस्कसुद्धा घ्यायची नाही. अशा वेळी तुमच्याकडे काय ऑप्शन असतो, मला गुंतवणूक तर करायचीच आहे, सोबतच मला रिस्कसुद्धा घ्यायची नाही आहे. मग अशा वेळी काय करतो आपण, एकाच ठिकाणी गुंतवणूक नाही करत. आपण काय करतो, वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत असतो. वेगवेगळ्या ठिकाणी आपण तिथं गुंतवणूक करत असतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करून आपल्याला काय होतं, काही ठिकाणी हे जे आहे ना, काही ठिकाणी छोटे लॉससुद्धा होता, काही ठिकाणी मोठे प्रॉफिटसुद्धा होता. तर अशी जी आहे ना, अशी जी आपण हे करतो ना गुंतवणूक, त्याला काय म्हणतात डायव्हर्सिफिकेशन. आपण तिथं म्हणू शकतो की मला गुंतवणूक करायची होती, परंतु मी एका ठिकाणी नाही केली. मी काही कंपनीचे शेअर घेतले, काही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली, काही FDमध्ये टाकलेले आहे, किंवा काही बॉन्ड्समध्ये टाकलेले आहे. तर अशा प्रकारे तुम्ही गुंतवणूक केलेली आहे. आणि काही इतरही ठिकाणी टाकलेले आहे ज्यामध्ये मला इथं लॉस झालेला दिसतो. या रेषेखाली आहे तो प्रॉफिटचं सेक्शन आहे, या रेषेखाली जो आहे लॉसचं सेक्शन आहे. तर इथं काही ठिकाणी तुम्हाला लॉस झाला आणि काही ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट झाला. तर तुम्ही इथं बघू शकता लॉस हा कमी आहे पण प्रॉफिट जास्त आहे. तर अशा वेळी जी तुम्ही रिस्क घेतली होती ती रिस्क तुमची बरोबर ठरली, त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट झाला, लॉस झाला नाही. तर हे काय असतं की तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची आहे, गुंतवणूक करायची आहे, आणि तुम्हाला सुद्धा तुमचं असं म्हणणं आहे की मला लॉससुद्धा झाला नाही पाहिजे, मला रिस्कसुद्धा घ्यायची नाही आहे, तर अशा वेळी तुम्ही एकाच ठिकाणी गुंतवणूक करता. एकाच कंपनीचे शेअर न विकत घेता वेगवेगळ्या कंपनीमध्ये गुंतवणूक करता आणि वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही शेअर विकत घेता. तर अशा वेळी जर एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला नुकसान झालं तर त्याचा दुसऱ्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या शेअरवर त्याचा इफेक्ट पडत नाही आणि अशा वेळी तुम्ही नेहमी प्रॉफिटमध्ये असू शकता. आता हे तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल की नसाल हे तुमच्यावरती आहे, तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करता. हे तुम्ही जे सर्व करताना त्याला आपण इन्व्हेस्टमेंटच्या भाषेमध्ये डायव्हर्सिफिकेशन असं म्हणतो. नंतर आहे अल्फा, बीटा आणि डेप्ट. तर अल्फा, बीटा आणि डेप्टचा कन्सेप्ट आपण इथं समजून घेऊया. अल्फा आणि बीटा आणि डेप्ट काय असते. तर इथं अल्फा काय आहे की समजा तुम्ही एखाद्या ABC नावाच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे, आणि या ठिकाणी आपला सेन्सेक्स आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन तुम्हाला इंडायसेस आहे हे तर माहितीच आहे. तर या ठिकाणी आपण समजून घेऊया आपला सेन्सेक्स
हा एक इंडायसेस आहे. तर सेन्सेक्सने एका वर्षाला म्हणजे या वर्षाला ज्या पण वर्षी तुम्ही गुंतवणूक केली आहे त्या वर्षाला 10% रिटर्न्स दिले. 10% रिटर्न्स दिले. 10% रिटर्न्स याचा अर्थ काय असतो की समजा तुम्ही एखाद्या 100 रुपयाला शेअर विकत घेतला आणि तो जर एका वर्षानंतर 110 वरती झाला तर इथं काय दिले, त्या शेअरने तुम्हाला 10% इथं रिटर्न दिले. कारण की 10 रुपयांनी वाढला ना, तो 10 रुपयांनी वाढला म्हणजे 100ला 10, 100 मधले 10 रुपये हे काय झाले 100चे 10%. तर सेन्सेक्सने काय केलं, एका वर्षाला तुम्हाला इथं 10% असे रिटर्न दिले. तेच जर तुम्ही एबीसी या कंपनीमध्ये तुम्ही पैसे आपले गुंतवलेले आहेत तर अशा वेळी जर त्या एबीसी कंपनीने तुम्हाला एका वर्षाला 13% रिटर्न दिले, तर अशा वेळी काय झालं माहीत आहे का, की सेन्सेक्सच्या तुलनेत तुमच्या एबीसी कंपनीने सेन्सेक्सला मात देऊन तुम्हाला 13% रिटर्न दिलेले आहेत. तर अशा वेळी हे शिल्लकचे 3% रिटर्न जे आहे ना, तर हे काय असतं, हे अल्फा असतं. याला आपण इन्व्हेस्टिंगच्या भाषेमध्ये अल्फा असं म्हणतो. हे बघा, सेन्सेक्सच्या तुलनेत जर तुमच्या कंपनीने हे 13च्या ऐवजी जर तुम्हाला एका वर्षाला 8% रिटर्न दिलेले असते, तर इथं काय असतं, तुमचे सेन्सेक्सच्या तुलनेत जो अल्फा असता तो निगेटिव्ह असता -2%. परंतु इथं आहे पॉझिटिव्ह. म्हणजे आपल्याला इथं समजतं की अल्फा हा पॉझिटिव्ह सुद्धा असतो आणि अल्फा हा निगेटिव्ह सुद्धा असू शकतो. तर हे आहे अल्फाचं काम. अल्फा तुम्हाला हेच सांगत असते की एका वर्षात जर तुम्ही त्या कंपनीमध्ये शेअर होल्ड केलेले आहे आणि तेच जर तुम्ही सेन्सेक्सचं बघितलं किंवा निफ्टीचं बघितलं, ते सेन्सेक्स निफ्टी एका वर्षाला जर 10 ते 12% रिटर्न देत असेल आणि तेच जर तुमची एबीसी नावाची कंपनी हे तुम्हाला एका वर्षामध्ये जर 15% रिटर्न देत असेल, तर एबीसी कंपनीने काय केलं आहे, सेन्सेक्स आणि निफ्टीवर या दोन इंडेक्सेसवर केलेली आहे मात. आणि त्या सेन्सेक्स निफ्टीच्या मात करून तुम्हाला जे शिल्लकचे 3 किंवा 5% रिटर्न आहे ते शिल्लकचे तुम्हाला इथं दिलेले आहे. जे पण गुंतवणूकदार असतात आणि त्यांना शेअर मार्केटचं पुरेसं असं ज्ञान आहे, ते काय करतात, ते असे शेअर बघत असतात ज्या कंपनीचा शेअर हा जास्तीत जास्त पॉझिटिव्ह हा असेल. कारण की जितका हा पॉझिटिव्ह असेल, या ठिकाणी बघू शकता सेन्सेक्स ने 10% रिटर्न दिले, इथे 15% रिटर्न दिले तुमच्या कंपनीत. इथं 5 जो आहे ना, 5% हे इथं पॉझिटिव्ह रिटर्न दिलेले आहे. म्हणून की नाही, जेवढा जास्त अल्फा हा पॉझिटिव्ह असेल तेवढं तुमच्यासाठीच इथं चांगलं राहील. आता हा अल्फा पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल हे तुम्ही गुंतवणूक केल्यानंतरच तुम्हाला समजून जाईल एका वर्षामध्ये. हे बघा, तुम्ही जेव्हा पण मनी कंट्रोलच्या ॲपवर बघता तिथं रिटर्नचा एक ऑप्शन असतो. आता तुम्हाला असं वाटायचं मनी कंट्रोल काय आहे हे मनी कंट्रोल. तर ही मनी कंट्रोल ही ॲप आहे, ज्या ॲपच्या थ्रू आपण काय बघू शकतो, शेअर मार्केट लाईव्ह बघू शकतो. आपल्याकडे डीमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट नसतानाही आपण शेअर मार्केट तिथं लाईव्ह बघू शकतो. जे पण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या दिवशीची हे होत असते, जे पण शेअर वर किंवा खाली जातात हे सर्व आपण तिथं लाईव्ह बघू शकतो. तसेच सेन्सेक्स निफ्टी मध्ये कोणत्या कंपन्या हे सर्व आपण तिथं लाईव्ह बघू शकतो. तर हे आहे मनी कंट्रोल. ह्यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्हाला असं इच्छा असेल की मला बघायचं आहे की हे काय आहे, तर तुम्ही तिथं बघू शकता. आणि हे जे रिटर्न्स वगैरे आहे किंवा फेस व्हॅल्यू, बुक व्हॅल्यू किंवा त्या कंपनीचा चार्ट्स आपल्याला बघायचा असेल मागे, हे सर्व तिथं तुम्हाला मिळून जाईल. आणि हे सुद्धा मी इथे सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. तो सुद्धा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तो तुम्ही जाऊन तिथं बघू शकता. तर हे जे आहे ना, तिथं रिटर्नचा ऑप्शन असतो. तर त्या रिटर्नच्या ऑप्शनवरून आपल्याला हे समजते की या एबीसी कंपनीने यावर्षी किती रिटर्न दिलेले आहे. किंवा एखाद्या महिन्याचा सुद्धा असू शकतो, एखादा वर्षाचा रिटर्न सुद्धा असू शकतो, एखाद्या हप्त्याचा सुद्धा रिटर्न असू शकतो, किंवा 3 वर्षाचा, 5 वर्षाचा सुद्धा रिटर्न असू शकतो. की आपल्याला या कंपनीने 3 वर्षात या कंपनीने इतके रिटर्न दिलेले आहे आणि सेन्सेक्सने 3 वर्ष आपल्याला या ठिकाणी इतके रिटर्न दिलेले आहे. तर हे झालं अल्फा तुम्हाला हे सर्व माहिती पुरवेल. आपण इन्व्हेस्टिंगच्या भाषेमध्ये या सर्वाला काय म्हणू, आपण याला अल्फा असं म्हणू. तर बीटा काय आहे, बीटा काय सांगतो तुम्हाला, की बीटा तुम्हाला संवेदनशीलता दाखवते. मला असं सांगा की अल्फा तर बघितला, आता आपण इथं बीटा बघून घेऊया. मला आता सांगा तुम्ही की एखादा शेअर 100 रुपयावरती आहे, तो प्रत्येक दिवशी काय होतो, कधी 101 वर जातो, कधी परत 99 वरती जातो, परत कधी 102 वरती जातो,
नंतर 103 वरती जातो. तर याची जी मुवमेंट होत आहे ना, हे एकदम स्लोली होत आहे. हे बघा, एखाद्या शेअरची जेवढी स्लो मुवमेंट होईल, एखाद्या शेअरची मुवमेंट ही जेवढी स्लो होईल, तेवढं काय असते तिच्यामध्ये रिटर्नचे चान्सेस हे कमी असतात. तिथं आपल्याला प्रॉफिट होण्याचे चान्सेस हे कमी असतात. आणि जर तुम्ही असा शेअर बघितला, तो आज 100 वाला आहे, समजा उद्या 107 हाय बनवला होता, नंतर तो 102 वरती आला, नंतर तो 117 वरती त्याने हाय बनवला किंवा 105 वरती हाय बनवला, तर या शेअरची काय आहे, या शेअरच्या तुलनेत आधीच्या शेअरच्या तुलनेत या शेअरची मुवमेंट ही जास्त आहे. तर अशा वेळी काय होऊ शकतं या शेअरमध्ये रिस्क सुद्धा आहे. म्हणजे हा वरती सुद्धा जाऊ शकतो, खाली सुद्धा जाऊ शकतो, रिस्क आहे, परंतु रिटर्न्स पण इथं जास्त तुम्हाला मिळू शकतात. रिस्क तर आहे, पण रिटर्न मिळण्याचे चान्सेस सुद्धा इथं जास्त आहे. त्यालाच आपण इथं बीटा असं म्हणतो. बीटा काय करते, तुम्हाला संवेदनशीलता दाखवते की एखाद्या शेअरची तुम्हाला संवेदनशीलता दाखवू शकते की, आणि बीटाच्या मदतीने तुम्ही कंपॅरिझन सुद्धा करू शकता. तुम्ही एखाद्या शेअरचं निरीक्षण करून तुम्ही बघू शकता की ह्या शेअरची आपल्याला मुवमेंट्स, आपण यार रोज तर बघतो याला, पण याची या शेअरची मुवमेंट ही कमी आहे. परंतु हाच जर दुसरा शेअर तुम्ही बघितला, त्याची मुवमेंट जर जास्त असली, तर या ठिकाणी काय करू शकता तुम्ही, अशा शेअरमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता ज्याची जो ट्रेंड आहे तो अप ट्रेंड आहे, आणि त्याचा जो रिटर्न सुद्धा तुम्हाला इथं अशा ठिकाणी तुम्हाला इथं चांगले मिळू शकतं. आणि त्याची जी व्हॉलॅटिलिटी आहे सुद्धा ही या शेअरमध्ये चांगली असेल, आणि त्या शेअरमध्ये जी प्राईस असेल ते दिवसेंदिवस ही वाढत असेल, अशा शेअरमध्ये काय असू शकतो, हा बीटा 1 पेक्षा जास्त असू शकतो. आता बीटा काय असतो, जेव्हा पण बीटा हा 1 पेक्षा कमी असतो, अशा शेअरमध्ये तुम्हाला बीटा मिळून जाईल. बीटा तुम्हाला मनी कंट्रोलच्या ॲपवरती दिसून जाईल, तिथं आहे. तर अशा वेळी काय असतो, जेव्हा पण एखाद्या शेअरचा बीटा हा एक पेक्षा खाली असतो, 1 पेक्षा लेस दॅन असेल, तर अशा वेळी काय असेल, त्या कंपनीमध्ये तुम्हाला जे रिटर्न्स मिळतील, त्या रिटर्न्स मिळण्याचे चान्सेस हे कमी असतात. म्हणजे ते शेअरची जर मुवमेंटच होत नसेल चांगली, तर त्या ठिकाणी तुम्हाला रिटर्न्स मिळण्याची शक्यता कमी असते. तसेच जर तुम्ही एखादी चांगली कंपनी बघितली, ज्याचा जर बीटा 1 पेक्षा जास्त आहे, ज्याचा जर बीटा हा 1 पेक्षा जास्त आहे, तर अशा वेळी काय होईल माहीत आहे का, तर अशा वेळी तुम्हाला तिथं रिटर्न मिळण्याचे चान्सेस हे जास्त असतात. तर हा 1.30 असू शकतो, 1.20 असू शकतो, 1.70 असू शकतो. शक्यतो कधी कधी असं होऊ शकतं की 2 सुद्धा असू शकतं, पण 2 शक्यतो तुम्हाला दिसणार नाही, परंतु 1.20, 1.30, 1.4 असं तुम्हाला बरेच स्टॉकमध्ये दिसून जाईल. ज्यांनी लॉंग व्ह्यूमध्ये आपण बघितलं, तर लॉंग व्ह्यूमध्ये त्यांचा ट्रेंड हा नेहमी अप ट्रेंड असा होता. तर अशा स्टॉकमध्ये तुम्हाला बीटा हा 1 पेक्षा तुम्हाला जास्त तिथं दिसून जाईल. तर बीटा तुम्हाला हे संवेदनशीलता दाखवतो की तुम्हाला रिटर्न्स मिळण्याचे चान्सेस किती आहे या शेअरमध्ये. नंतर आहे डेप्ट. डेप्ट म्हणजे काय असतं, जेव्हा पण तुम्हाला एखादा उद्योग चालू करायचा आहे, तर अशा वेळी जर तुमच्याकडे तो उद्योग चालू करण्यासाठी पैसे नसले, तर तुम्ही काय करता, तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे जाता, तुम्ही तुमच्या रिलेटिव्हकडे जाता, किंवा तुम्ही तुमच्या मित्रांजवळ जाता, त्यांना काय मानता, तुम्ही उधार मागता, की मला उधार पैसे द्या, माझ्या बिझनेसमध्ये मी जेव्हा पण मला प्रॉफिट होईल, किंवा एखाद्या निश्चित कालावधीमध्ये, म्हणजे 6 महिन्यानंतर, 5 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर मी तुमचे पैसे परत करून देईल. तर हे काय घेतलं आपण, उधारलाच आपण इन्व्हेस्टिंगच्या भाषेमध्ये डेप्ट म्हणजे कर्ज घेणं असं म्हणू शकतो. तर हे झाला डेप्टचा कन्सेप्ट, जो की बरेच जण सर्वांनाच माहिती असते, उधार घेणं काय असते, कर्ज घेणं काय असतं. तर हे जास्त याबद्दल चर्चा करण्याची गरज नाही. तर अल्फा, बेटा आणि डेप्ट इथं आपण डिटेलमध्ये समजून घेतलेलं आहे. नंतर वळूया. नंतर ऑपरेटिंग प्रॉफिट, प्रॉफिट बिफोर टॅक्स, नेट प्रॉफिट, नेट सेल्स आणि रिझर्व अँड सरप्लस, हे सर्व कन्सेप्ट आता इथं आपण समजून घेऊया. ऑपरेटिंग प्रॉफिट काय, ऑपरेटिंग प्रॉफिटचा अर्थ असू शकतो, अर्थ असा आहे की, ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये काय होतं की एखादी कंपनी आहे, ते कंपनीने कच्चा माल विकत घेतला, एखादा प्रोडक्ट बनवायचा आहे तुम्हाला, तुम्हाला त्या प्रोडक्टचा काय घ्यावा लागेल, सुरुवातीला तुम्हाला कच्चा माल घ्यावा लागेल. नंतर तो काय करेल, जेव्हा पण हा माल पक्का बनेल, म्हणजे हा बाजारात विकण्यायोग्य बनेल, आणि
विकण्यायोग्य तर बनलेला आहे, परंतु आता बाजारात त्याला विकायचं बाकी आहे. तर बाजारात विकल्यानंतर हा प्रोडक्ट इथं कच्चा माल आपण इथं आणला होता, रॉ मटेरियल हा इथं पक्का माल बनलेला आहे, विकण्यायोग्य आहे, म्हणजे सेल्स योग्य आहे. इथं आपण सेल त्याला केलेला आहे. तर हे सेल्स जे सर्व प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये आपल्या सर्व या प्रोसेसमध्ये जेवढा पण आपल्याला खर्च लागला असेल, तो खर्च वगळता आपल्या या ठिकाणी जेवढा पण प्रॉफिट झालेला असेल तो म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट होतो. याचा अर्थ ऑपरेटिंग प्रॉफिट असा होतो. म्हणजे एखादा कच्चा माल आणि त्या मालाला बनवण्यापासून तर विकेपर्यंत सर्व खर्च वजा करून जेवढा पण आपल्याकडे प्रॉफिट उरतो तो झाला ऑपरेटिंग प्रॉफिट. नंतर आपण प्रॉफिट बिफोर टॅक्स बोलूया. प्रॉफिट बिफोर टॅक्स काय असतो की जो पण आपल्याला ऑपरेटिंग प्रॉफिट झालेला आहे त्यातून जर आपण जर उधार घेतलेला असेल तर आपल्याला त्याचं व्याज देणं पडते. तर त्याचं व्याज काढून आणि डिप्रिसिएशन म्हणजे त्या मालामध्ये जर कालांतराने जर हे झालं असेल, त्याची किंमत घसरली असेल, तर असे हे डिप्रिसिएशन काढून जो पण प्रॉफिट उरतो त्याला प्रॉफिट बिफोर टॅक्स असं म्हणतात. तर नंतर आहे नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिटमध्ये काय आहे की नेट प्रॉफिटचा प्रॉफिटलाच आपण मराठीमध्ये म्हणू शकतो शुद्ध नफा, एकदम शुद्ध, काहीच मिलावट नाही. तर प्रॉफिट बिफोर टॅक्स तुम्हाला समजलं नसेल तर परत सांगतो की जेव्हा पण आपल्याला काय झालं आहे, आपल्याला ऑपरेटिंग प्रॉफिट झाला समजलं, तर ऑपरेटिंग प्रॉफिट झाल्यानंतर जो पण आपल्याला टॅक्स द्यायचा असेल किंवा टॅक्सची भरपाई करून किंवा जे पण व्याज द्यायचं असेल, आपण एखादं अजून उधार घेतलं असेल त्या उधारावर आपल्याला व्याज द्यायचं आहे किंवा मालामध्ये घट झाली असेल किंवा तो माल खराब झाला असेल, हे सर्व डिप्रिसिएशन झाल्यानंतर जो पण आपल्याकडे प्रॉफिट उरतो ना त्याला प्रॉफिट बिफोर टॅक्स. नंतर काय करतो, प्रॉफिट बिफोर टॅक्स झाल्यानंतर आपण जेव्हा नेट प्रॉफिट आपल्याला जेव्हा काढायचा असतो, शुद्ध नफा आपल्याला जेव्हा काढायचा असतो, तर आपण त्यावेळी काय करतो, प्रॉफिट बिफोर टॅक्समधून आपण काय करतो, जो टॅक्स आपल्याला देणं पडते ना शासनाला, तो टॅक्स आपण तिथं वजा करतो. आणि हा टॅक्स वजा केल्यानंतर जो आपल्याकडे प्रॉफिट उरतो तो आपला शुद्ध नफा त्या याच्यामध्ये त्या प्रोडक्टमध्ये किंवा त्या उद्योगामध्ये तो आहे आपला शुद्ध नफा. प्रॉफिट बिफोर टॅक्समधून जेव्हा आपण टॅक्स देतो त्यावेळी जो आपल्याकडे उर्वरित जे आपल्याकडे रक्कम उरते ती झाली आपली तो झाला आपला नेट प्रॉफिट, शुद्ध नफा. नंतर आहे नेट सेल. नेट सेलचा कन्सेप्ट असा आहे की तुम्ही बरेच वेळा असं काय करता, एखादी गोष्ट सेल करता. तुमचं आता समजा दुकान आहे, तुम्ही या दुकानात वेगवेगळ्या वस्तू भरलेल्या आहे. समजा तुमचं जे आहे इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे. इलेक्ट्रॉनिकमध्ये काय काय आहे, तुमची पंख्याचं स्पेशल दुकान आहे, तुम्ही फक्त पंखेच विकता. तर अशा वेळी काय होते, जेवढे पण तुम्ही पंखे आतापर्यंत विकलेले आहे आणि तिच्यातले काही पंखे जर समजा कस्टमरनी वापस आणून दिले की त्यांना आवडले नसतील असे पंखे, तसेच तुम्ही पंख्यावरती डिस्काउंट दिलं असेल ते, हे सर्व कॅल्क्युलेट करून जे नेट सेल असता, म्हणजे की हे सर्व कॅल्क्युलेट करून आपण एकंदरीत किती पंखे विकले आहे. म्हणजे आपण बाजारात इतके पंखे विकले होते, म्हणजे समजा बाजारात आपण 10 पंखे विकले, त्यापैकी 2 पंखे आपल्या दुकानात परत वापस आले, म्हणजे आपण इथं वजा 2 करूया, म्हणजे टोटल आपल्याकडे 8 पंख्यांची आपण काय केली, इथं 8 पंखे आपण विकले. तर हे झाले नेट सेल्स. कधी कधी काय होतं आपण की एक पंख्यावर समजा एकाच वेळी समजा आता मोठा कार्यक्रम आहे किंवा ज्यांना पण बल्कमध्ये पंखे घ्यायचे असतील, तर तो काय म्हणतो, मी 5 पंखे घेतो पण 5 पंख्यावरती मला ऑफर द्या काहीतरी. मग हा दुकानदार काय करतो, 5 पंख्यावरती 1 पंखा तुम्हाला फ्री देतो. तर हे काय झालं, हे त्यांना डिस्काउंट वगैरे हे इथं दिलेलं असेल. तर हे सर्व कॅल्क्युलेट करून जेवढे पण एकंदरीत आपण पंखे विकले त्याला आपण नेट सेल असं म्हणू. एखाद्या कंपनीने जेवढे पण आपले प्रोडक्ट विकले, प्रोडक्टची सेलिंग केली, तर हे सर्व कॅल्क्युलेट करून जे ॲक्च्युअल तिने सेलिंग केलेली आहे ती सर्व काढल्यानंतर जे पण त्याच्याकडे अंक त्याला माहीत होतो, ती झाली इथं नेट सेलिंग. रिझर्व्ह आणि सरप्लस काय असतं माहीत आहे का? बरेच वेळा काय असते की आपल्या घराचंच उदाहरण घ्या, बरेच वेळा आपली आई काय करते की
तिच्याकडे पैसे आल्यानंतर ते काय करत असते की काहीसा हिस्सा, समजा तिच्याकडे समजा 1000 रुपये असतील, तर 1000 रुपयामध्ये जेवढा खर्च करायचा तो खर्च केल्यानंतर समजा 1000मधले 50 रुपये उरले, तर ती 50 रुपये काय होते एखाद्या ठिकाणी लपून ठेवून देते. आता लपून ठेवून देते याचा उद्देश असा थोडी आहे की तिला ती घ्यायची आहे, तर तिचा उद्देश फक्त एवढाच असतो की जेव्हा पण अडचण येईल पैशांची, तेव्हा हे पैसे 50 रुपये आपण मदतीला देऊ. तर हे जो कन्सेप्ट आहे ना, तो रिझर्व्ह अँड सरप्लसचा कन्सेप्ट आहे. म्हणजे एखाद्या कंपनीला जर प्रॉफिट झाला, एखाद्या कंपनीला जर प्रॉफिट झाला आणि त्या प्रॉफिट झाल्यानंतर जो पण कंपनीकडे पैसा आलेला आहे तो कंपनी काय करते की तो कंपनी पैसा एखाद्या सुरक्षित जागी ठेवून देते. मग या ठिकाणी तो पैसा कंपनीचा ठेवायचा उद्देश फक्त एवढाच असतो की जेव्हा पण आपल्याला काहीतरी अडचण येतील कंपनीमध्ये, तर अशा वेळी त्या पैशांचा उपयोग आपण तिथं करू. हा जो कन्सेप्ट आहे त्याला आपण रिझर्व्ह आणि सरप्लस असं म्हणतो इन्व्हेस्टिंगच्या भाषेमध्ये. ठीक आहे. जेव्हा पण कंपनीला प्रॉफिट होतो, त्या प्रॉफिटमध्ये शिल्लकचा पैसा राहिलेला तो एखाद्या ठिकाणी चांगल्या सुरक्षित ठिकाणी ठेवून देते. जेव्हा पण कंपनीमध्ये अडचण येते किंवा पैशाचा तुटवडा भासतो, अशा वेळी लोन न काढण्याच्या ऐवजी ती कंपनी काय करते, कर्ज न घेण्याच्या वेळी ती कंपनी आपलाच पैसा इथं उपयोगात आणते, आपलाच रिझर्व्ह आणि ठेवलेला पैसा तिथं उपयोगात आणते. त्यालाच रिझर्व्ह आणि सरप्लस असं म्हणतात. नंतर पुढे बघूया NCLT, प्राइस पब्लिक फ्लोट, फ्री फ्लोट, गुडविल आणि ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड, हे सर्व कन्सेप्ट आपण इथं समजून घेऊया. NCLT काय आहे, एक मिनिट सॉरी. तर तर इथं NCLT काय आहे, NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल असा NCLTचा इथं जो आहे फुल फॉर्म होतो इंग्लिशमध्ये. आता याचं काम काय, NCLT ही संकल्पना नेमकी काय आहे, हे बघा. वेगवेगळ्या कंपन्या आहे बाजारात आणि वेगवेगळे शेअर होल्डर्स आहे. तर अशा वेळी काय होतं माहीत आहे का, जर एखाद्या कंपनीचं काही कारणामुळे दुसऱ्या कंपनीसोबत भांडण झालं, किंवा एखाद्या शेअर होल्डरचं काही कारणांमुळे त्या कंपनीसोबत भांडण झालं, तर हे भांडण पोलीस थोडी निपटवणार आहेत, कारण की पोलिसांना थोडी माहीत आहे की हे सर्व काय असतं. तर पोलिसांना याबद्दल माहिती नसतं. पोलिसांना जे नॉर्मल आपले जे पब्लिक आहे त्या त्यांवरती गुन्हा दाखल करण्याचा किंवा त्यांवरती काही कारवाई करण्याचा अधिकार आहे. परंतु कंपनीसोबत जर भांडण होत आहे, एखाद्या कंपनीचं ABC कंपनीचं जर भांडण XYZ कंपनीसोबत होत आहे, किंवा अजय नावाच्या या मुलासोबत त्या कंपनीचं जर भांडण होत आहे, तर अशा वेळी NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल ही जी संस्था आहे ही त्या कंपनीवर कारवाई करत असते आणि जे पण भांडण झालेलं असते ते भांडण सोडवण्याचं निपटवण्याचं काम ही NCLTचं इथं असते. आपल्याला हे इथून समजून जाईल की जेव्हा पण एखाद्या शेअर होल्डरचं किंवा एखाद्या कंपनीचं दुसऱ्या कंपनीसोबत भांडण होईल, तेव्हा ते जर आपल्याला सोडवायचं असेल, ते जर भांडण निपटवायचं असेल, त्या जर भांडणाचा न्यायनिवाडा करणं असेल, तर ते NCLTचं तिथं काम आहे. नंतर पब्लिक फ्लोट, आपण प्रमोटरचं उदाहरण घेतलं होतं की एखाद्या कंपनीमध्ये जर आपण त्या ठिकाणी आपण बघितलं होतं की मी जर 3 लाख रुपये त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केले होते त्यावेळी, तर तिथं काय होतं की माझा एक स्पेसिफिक हिस्सा होता आणि माझ्याकडे सर्व अधिकार होते की आपल्याला डिव्हिडंड पे करायचं आहे की नाही, हे सर्व अधिकार मला आलेले होते. तर मी त्या कंपनीमध्ये प्रमोटर होतो. आणि नंतर आपण बघितलं होतं की एखाद्या कंपनीमध्ये 50% प्रमोटर असू शकता, 20%, 30%, 10% सुद्धा प्रमोटर असू शकता. ही प्रमोटरची काय आहे, होल्डिंग आहे, शेअर होल्डिंग आहे. त्याचप्रमाणे आपल्यासारखी जी पब्लिक आहे, आपल्यासारखी जी जनता आहे, या जनतांनी एखाद्या कंपनीमध्ये किती पर्सेंट शेअर हे होल्ड केलेले आहे, हे होल्ड केलेले शेअर म्हणजे पब्लिक फ्लोट, फ्री फ्लोट असं म्हणतो. आता मनी कंट्रोलच्या ॲपमध्ये तिथं शेअर होल्डिंगच्या जो हे आहे ना, शेअर होल्डिंगच्या सेक्शनमध्ये तुम्हाला अदर असं दिसते, अदर लिहिलेले असतील. अदर म्हणजे काय असते, ही जनतेने होल्डिंग केलेली, आपल्यासारख्या पब्लिकने होल्डिंग केलेल्या शेअरचे पर्सेंटेजमध्ये जे काउंट आहे ते तिथं तुम्हाला दिसून जाईल. नंतर आहे गुडविल. सुरुवातीला जेव्हा तुम्ही बघू शकता की तुम्ही ऐकलं असेल बरेच वेळा किंवा तुम्ही तो प्रोडक्ट वापरलाही असेल. सुरुवातीला मार्केटमध्ये नोकिया खूप चालायचा. नोकियाचा जो मोबाईल आहे ना, नोकियाचा जो हँडसेट्स आहे ना, तो खूप सुरुवातीला चालला होता.
तर त्यावेळी काय होतं, नोकिया ही काय होतं त्यावेळी ब्रँड होतं. आता जर आपण बघितलं, आपण जर आता मिडल क्लास आहे, तर आता जर मिडल क्लास जे जास्तीत जास्त प्रमाणात मोबाईल वापरतात ते एकतर रिअलमीचे वापरत आहे किंवा एम आयचे वापरत आहे. तर एम आय आणि रिअलमी हे आपल्यासाठी काय आहे, एक ब्रँड आहे. तसंच जर जे पण श्रीमंत लोक आहेत ते काय वापरतात तिथं एक ॲपलचा मोबाईल तिथं वापरतात. तर ॲपल काय आहे त्यांच्यासाठी हे ब्रँड आहे. तर अशाच प्रकारे मार्केटमध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला जेवढे पण ट्रक दिसतात त्याच्यावर जास्तीत जास्त ट्रक हे काय असतात, हे टाटा कंपनीचे तुम्हाला दिसत असतील. सॉरी, हे काय दिसतं तुम्हाला ट्रक, जास्तीत जास्त कंपनीचे टाटा दिसतं किंवा आयशर मोटरचे कंपनीचे तुम्हाला हे ट्रक दिसत असतील. तर हे काय झाले, ब्रँड झाले. हां, हे काय झाले, ब्रँड झाले. जेव्हा पण तुम्हाला मार्केटमध्ये एखादा प्रोडक्ट किंवा एखादी वस्तू जास्त प्रमाणात असं लोक वापरत असतील, तर आपण त्याला काय म्हणतो, हे ब्रँड झाला. म्हणजे याला पर्याय नाही म्हणजे यापेक्षा चांगलं दुसरं कोणीच नाही. कमी पैशामध्ये कमी किमतीमध्ये यापेक्षा तुम्हाला दुसरं मिळणारच नाही असं आपण बरेच वेळा म्हणत असतो. तर तो काय झाला, आपल्यासाठी एक प्रकारचा ब्रँडच असतो. तर त्यालाच आपण गुंतवणुकीच्या भाषेमध्ये गुडविल असं म्हणत असतो. बरेच जणांना कन्फ्युजन असते, गुडविल काय असते ते वारंवार विसरत असतात. म्हणून आपण असं सोप्या सोप्या उदाहरणामधून ते समजून घेऊ शकतो. गुडविल काय असतो, एक प्रकारचा मार्केटमध्ये ब्रँड असतो, ज्याला आपण ब्रँड असं मानतो. नंतर ETF, एक्सचेंज ट्रेडेड फंड. ETFचा कन्सेप्ट आपण इथं समजून घ्या. ETF नेमकं काय असते, एक्सचेंज ट्रेडेड फंड काय असते. तर एक्सचेंज ट्रेडेड फंड काय आहे की हा काय आहे की स्टॉक एक्सचेंज जे असतात ना, सेन्सेक्स आपलं BSE आणि NSE यावरती हा ETF नावाचा जो आहे ना, ETF हे ट्रेड होत असते. आपण काय करू शकतो, ETF वरती आपले पैसे गुंतवणूक करू शकतो. आपल्या पैशांची जी गुंतवणूक आहे ना, ETF वरती करू शकतो. आणि हा ETF काय करेल, एखाद्या सुरक्षित ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी आपले पैसे हे गुंतवणूक करून ठेवेल. तर बरेच जणांना ETF बद्दल माहिती नसते आणि मला तरी वाटते ETF बद्दल माहिती घेणं काही आवश्यक नाही आहे. आपण थोडी करणार आहोत ना. बरेच जण, आता मी सुद्धा ETF मध्ये गुंतवणूक करत नाही. त्यामुळे ETFचा कन्सेप्ट आहे ना, नाही ना, तुम्ही याकडे फोकस नाही केला तरी सुरुवातीला चालून जाईल. तर ETF तुम्हाला फक्त यासाठी सांगत आहे कारण की हा शेअर मार्केटमध्ये जर जास्त वेळ तरी तुमच्या कानावर शब्द पडणार नाही, परंतु तुमच्या फक्त माहितीसाठी मी तुम्हाला इथं सांगत आहे की ETF एक प्रकारचा फंड आहे जो काय करतो, स्टॉक एक्सचेंजवरती एखाद्या शेअरसारखाच तो काय करत असतो, ट्रेड होत असतो. आणि ज्यात काय करतात, जे गुंतवणूकदार आहे ना, जे इन्व्हेस्टर्स आहे ना, ते आपला पैसा गुंतवतात आणि हा ETF त्याला काय करतो, एका सुरक्षित ठिकाणी, एखाद्या वेगवेगळ्या ठिकाणी त्याला त्याची गुंतवणूक करत असते आपल्या पैशांची. हे झालं ETFचं काम. नंतर आपण पुढे बघूया अंडर व्हॅल्यू काय आहे, ओव्हर व्हॅल्यू काय आहे आणि कन्व्हर्टेबल सिक्युरिटीज काय आहे. तर अंडर व्हॅल्यू, ओव्हर व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितलं होतं. आपण जेव्हा फेस व्हॅल्यू बघितली होती सुरुवातीला, तर तिथे तुम्हाला असं सांगलं होतं की त्याची एखाद्या शेअरची फेस व्हॅल्यू ही 10 आहे आणि तो सध्या शेअर 15 वरती मार्केटमध्ये ट्रेड करत आहे. आणि जर दुसरा शेअर आहे, तो सध्या त्याची सुद्धा फेस व्हॅल्यू ही 10च आहे आणि तो सध्या मार्केटमध्ये 6 रुपयावरती त्याची मार्केट प्राईस ही आहे. तर अशा वेळी आपण काय म्हणू, अंडर व्हॅल्यू म्हणजे काय असते, खाली आलेली. म्हणजे अंडर म्हणजे समजा आपण बघू आता ही एक सीमा आहे. तर या लेवलच्या खाली आपण असं म्हणू की सुरुवातीला हा तर इथं होता, पण आता सध्या हा खाली आलेला आहे, म्हणजे हा अंडर झाला. आता हा जर खालून वरती गेला तर हा रेषेच्या काय झाला, हा रेषेच्या वरती गेला, म्हणजे याला म्हणून हा ओव्हर झाला. तर अंडर म्हणजे काय की या ठिकाणी त्या कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू जी आहे ना, ती 10 आहे, परंतु तो शेअर आपल्याला 6 रुपयावरतीच मिळत आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, डिस्काउंट रेट स्टॉक असं तुला सुद्धा आपण तिथं म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला तो जी ॲक्च्युअल त्याची फेस व्हॅल्यू आहे ना, फेस व्हॅल्यूपेक्षा इथं आपल्याला स्वस्त दरात मिळून राहिला, म्हणजे डिस्काउंट मध्ये मिळून राहिला असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे आपण त्याला डिस्काउंट रेट स्टॉकसुद्धा आता म्हणू शकतो. त्यालाच आपण अंडर व्हॅल्यू स्टॉक म्हणतो. तसंच जर आपण 15 रुपयाचं इथं बघितलं, सध्या त्याची जी फेस व्हॅल्यू ही 10च आहे, पण तो आपल्याला सध्या मार्केटमध्ये तो 15 रुपयावरती मिळत आहे. तर अशा वेळी आपण काय म्हणू शकतो, आपण इथं म्हणू शकतो की तो महाग मिळत आहे आपल्याला.
इथं आपल्याला 6 रुपयात मिळत राहिला म्हणून हा इथं आपल्याला स्वस्त दरात मिळून राहिला, परंतु या ठिकाणी इथं आपल्याला तो महाग दरात मिळून राहिला. तर हा झाला ओव्हर व्हॅल्यू किंवा आपण त्याला म्हणू शकतो प्रीमियम रेट स्टॉक्स. म्हणजे आपल्याला हा स्टॉक ॲक्च्युअल याची जी आहे ना ती 10 रुपयाचा आहे फेस व्हॅल्यू, पण तो आपल्याला सध्या 15 रुपयाला मिळत आहे. तर ही झाली आहे त्याची ओव्हर व्हॅल्यू स्टॉक किंवा ओव्हर व्हॅल्यू किंमत किंवा प्रीमियम रेट स्टॉक असं आपण त्याला तिथं म्हणू शकतो. हे बघा, बऱ्याच अशा कंपन्या आहे ज्यांची फेस व्हॅल्यू ही 10 रुपये आहे किंवा 1 रुपया आहे किंवा 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये काही असू शकते, परंतु त्या सध्या कंपन्या आपण सध्या जर मार्केटमध्ये बघितलं तर कंपन्या 1000, 2000, 5000, 7000वर ट्रेड करत आहे. तर अशा वेळी काय करायचं? अशा वेळी आपल्याला कसं काय समजेल की हा शेअर आपल्याला स्वस्त दरात मिळत आहे की हा शेअर आपल्याला महाग दरात मिळत आहे? अशा वेळी काय करायचं माहीत आहे का? अशा वेळी तुम्हाला शिकणं पडेल टेक्निकल ॲनालिसिस. टेक्निकल ॲनालिसिसमध्ये हाच कन्सेप्ट आहे की एखादा शेअर कधी विकत घ्यायचा आणि कधी सेल करायचा, यासाठी तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस शिकणंच पडेल. म्हणून मी म्हणत आहे की सुरुवातीपासून जर तुम्हाला शेअर मार्केट शिकणं आहे, तर मी सुरुवातीपासून जे आधी शेअर मार्केटचा कोर्स घेतला होता, त्यानंतर ट्रेडिंगचा कोर्स घेतला होता, त्यानंतर इन्व्हेस्टिंगचा कोर्स घेतला होता. तर टप्प्याटप्प्याने तुम्ही जर हा कोर्स केला असता तुम्हाला बरोबर समजलं असतं. तर तुम्हाला या ठिकाणी काय करणं पडेल? तुम्हाला या ठिकाणी टेक्निकल ॲनालिसिस शिकणं पडेल. तर टेक्निकल ॲनालिसिसमध्ये आपण इथं काय करतो, वेगवेगळे इंडिकेटर्स वापरतो, वेगवेगळे चार्ट्स वापरतो. तर त्यामुळे आपल्याला इथं समजण्यास मदत होते की आपल्याला हा शेअर कधी बाय करायचा आहे आणि हा शेअर आपल्याला कधी सेल करायचा आहे. कारण की याची फेस व्हॅल्यू तर 10 आहे, परंतु हा सध्या शेअर समजा 1500वरती ट्रेड करत असेल, तर अशा वेळी तर फेस व्हॅल्यूचा आता संबंधच नाही जवळपास. मग अशा वेळी आपल्याला जे वेगवेगळे इंडिकेटर्स आहे किंवा वेगवेगळे चार्ट्स आहे याचा उपयोग तिथं करून आपल्याला त्या शेअरमध्ये ट्रेडिंग किंवा आपण तिथे इन्व्हेस्टिंग करू शकतो. आणि तर सोबतच आपण जर त्याचा ट्रेंड बघितला, ट्रेंड जर आपल्याला कंटिन्युअस त्याचा ट्रेंड असा आपल्याला दिसत असेल, तर आता इथं खालीवरती म्हणजे शेअर वरतीसुद्धा जाते खालीसुद्धा जाते, पण त्याचा ट्रेंड जर बघितला तर ट्रेंड आपल्याला अप ट्रेंड दिसेल. तर अशा शेअरमध्ये तुम्ही गुंतवणूक करून ठेवू शकता. इथं म्हणजे फेस व्हॅल्यू इथं एवढ्या कामाची नाही आहे. ठीक आहे, तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. नंतर आपण बघून घेऊया कन्व्हर्टेबल सिक्युरिटीज. कन्व्हर्टेबल सिक्युरिटीज काय असते? कन्व्हर्टेबल या नावावरूनच तुम्हाला समजेल की कन्व्हर्ट करणे म्हणजे काय करणे, एखाद्या दुसऱ्या गोष्टीमध्ये त्याचं कन्व्हर्शन करणे. जसं की आपण समजा आपल्याकडे पाणी आहे, एका ग्लासात पाणी आहे, तेच जर आपण फ्रीजरमध्ये ठेवलं तर 1 घंट्यामध्ये काय होतील, त्या पाण्याचा बर्फ होऊन जाईल. आता हे पाण्याचं काय झालं, हे कन्व्हर्शन झालं बर्फामध्ये. ठीक आहे, तर अशाच प्रकारे कधी कधी काय होते, जर समजा तुम्ही एखाद्या कंपनीला कर्ज पाहिजे, तर ती कंपनी आपलं डायरेक्ट शेअर नाही काढत मार्केटमध्ये, ते डायरेक्ट बॉन्ड काढत असते. आता बॉन्ड तुम्हाला माहिती नसेल तर मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे, तिथं जाऊन शेअर मार्केटच्या कोर्समध्ये तिथं जाऊन तुम्ही बघू शकता बॉन्ड्स म्हणजे काय. तर ते बॉन्ड्स काढत असते. बॉन्ड्समध्ये असं लिहिलेलं असते की आम्ही तुमच्याकडून असे एवढे पैसे घेतलेले आहे आणि तुम्हाला हे तुमच्याकडून पैसे घेतलेले हे एवढ्या पर्सेंट व्याजदरात तुम्हाला आम्ही या तारखेला तुम्हाला ते परत करू, हे बॉन्ड्समध्ये लिहिलेलं असते. परंतु काय असते, कधी कधी कंपनी हे पैसे परत न करण्याऐवजी ते तुम्हाला या बॉन्डचं कन्व्हर्शन हे शेअर्समध्ये करून देत असते. तर हे काय झाली, आपण पहिली सिक्युरिटी घेतली होती ते बॉन्ड्समध्ये, आता आपल्याकडे जी सिक्युरिटी आहे ती शेअरमध्ये. तर यालाच काय म्हणता, कन्व्हर्टेबल सिक्युरिटी. कन्व्हर्टेबल सिक्युरिटीमध्ये काय होऊ शकतं की तुम्ही जे घेतलेले शेअर आहे एखाद्या कंपनीमध्ये, ते बॉन्डमध्ये कन्वर्ट होऊ शकता. म्हणजे सुरुवातीला तुम्ही शेअर घेतले, परंतु त्याचं शेअरचं कन्व्हर्शन झालं बॉन्डमध्ये, किंवा कधी कधी होतं बॉन्डचं कन्व्हर्सेशन हे कंपनी काय करून टाकते, शेअरमध्ये कन्व्हर्शन करून टाकते. तर हा तो कन्सेप्ट आहे कन्व्हर्टेबल सिक्युरिटीजचा. यामध्ये काय होऊ शकते की एखादी तुम्ही सिक्युरिटी आधी शेअर घेतले होते, त्याचं कन्व्हर्शन बॉन्डमध्ये झालं, किंवा आधी तुम्ही बॉन्ड घेतले होते त्याचं कन्व्हर्सेशन शेअरमध्ये झालं. म्हणजे काय होते, बॉन्डचं कन्व्हर्शन म्हणजे बॉन्ड शेअरमध्ये कन्वर्ट झाले, इथं शेअर बॉन्डमध्ये कन्वर्ट झाले. ही अशा वेळी जेव्हा मार्केटमध्ये होईल, तर त्याला आपण तिथं काय म्हणतो, ही सिक्युरिटी आपली कन्वर्ट झाली. तर ही आहे कन्व्हर्टेबल सिक्युरिटीजचा कन्सेप्ट. तर या ठिकाणी
या ठिकाणी आपला जो इन्व्हेस्टमेंटचा कोर्स आहे तो इथं संपलेला आहे. परंतु मला असंच सांगायचं आहे की येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केट आणखी डिटेलमध्ये शिकून घेऊया. कारण की फक्त हे कोर्स आता फक्त बेसिक लेवलचे होते. हां, हे कोर्स जे आहे ना, हे फक्त बेसिक लेवलचे होते. आता हे तुम्हाला माहिती झाली, शेअर मार्केटची बरीचशी तुम्हाला माहिती पडली की कशाला काय म्हणायचं, कशाला काय म्हणायचं. म्हणजे आता तुम्ही इथं थांबला नाही, आता तुम्हाला उत्सुकता वाढेल. आता एकदा उत्सुकता वाढायला लागली, तुम्हाला असं वाटेल की मला सुद्धा यामध्ये गुंतवणूक करायची आहे, मला सुद्धा करून बघायचं आहे एकदा. तर अशा वेळी काय करायचं आहे, अशा वेळी यासाठी आपण याच्यानंतर डिटेलमध्ये कोर्स बनवणार आहे. आपण लाईव्हसुद्धा बघणार आहोत की कोणता शेअर कसा बाय करायचा, टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं, फंडामेंटल ॲनालिसिस कसं करायचं, बॅलन्स शीट कशी रीड करायची, हे सर्व आपण लाईव्ह बघणार आहोत. सोबतच जर तुम्हाला असं वाटत असेल की मला हा कन्सेप्ट समजलेला नाही बा, तर तुम्ही काय करू शकता, मला कमेंटसुद्धा करू शकता कमेंट बॉक्समध्ये. मग तुम्ही कमेंट केले तर मी तुमचा तो जो पण प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करून टाकेल. ठीक आहे. तर मला हे सांगायचं आहे की जर तुम्हाला असे व्हिडिओ जर तुम्हाला नेहमी असे व्हिडिओ बघायचे असतील किंवा तुम्हाला नेहमी असे व्हिडिओ शेअर मार्केटवरती मिळायला हवे, त्यासाठी तुम्ही काय करा, माझ्या चॅनलला सुरुवातीला सबस्क्राईब करून टाका आणि नंतर जे लाईकचं बटन असते ना, त्या लाईकच्या बटनवर प्रेस करून टाका. यामुळे काय होईल की सबस्क्राईब करसाल तर तेव्हा तुम्हाला नेहमी माझ्या चॅनलचे अपडेट येत राहतील आणि लाईक केल्यानंतर माझासुद्धा उत्साह वाढेल की आपल्याला चांगली प्रतिक्रिया इथं मिळत आहे. तर या इथं आपले जे शेअर मार्केटचे जे बेसिक कोर्स होते, जसे की शेअर मार्केटवरती, ट्रेडिंगवरती आणि इन्व्हेस्टिंगवरती, हे इथं संपलेले आहे. तीन कोर्स तुम्ही बघितले. याबद्दल तुमचा सर्वांचा धन्यवाद. आणि पुढच्या वेळेस आपण शेअर मार्केट डिटेलमध्ये शिकून घेऊया. याआधी तुम्हाला जर एखादा टॉपिकवरती विचार असेल की सर या टॉपिकवरती व्हिडिओ बनवा, तर मी त्या टॉपिकवरती सुद्धा व्हिडिओ बनवायला इथं तयार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढाच. व्हिडिओ बघण्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.